नमस्कार. लोकसत्ता सहज बोलता आजच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्या समवेत आहेत विख्यात नेमबाज अंजली भागवत. अंजली मॅडम, आपलं सहर्ष स्वागत या कार्यक्रमामध्ये. थँक्यू सो मच. या कार्यक्रमात म्हणजे आतापर्यंतच्या मालिकेमध्ये आपण दुसऱ्या स्पोर्ट्समन आहात. याच्या आधी प्रवीण टिपसेंना आपण आमंत्रित केलं होतं. त्यानंतर तुम्ही 90च्या दशकामध्ये ज्या वेळेला सचिन तेंडुलकरची कारकीर्द बहरू लागलेली होती, त्यावेळी विशेषतः क्रिकेटेतर खेळांमध्ये विश्वनाथन आनंद, लिएंडर पेस, त्याच्यानंतर पुल्लेला गोपीचंद ह्या ज्या मंडळींनी आपलं कर्तृत्व दाखवायला सुरुवात केली होती, त्याच्यात एक खणखणीत आणि मराठी नाव होतं, ते म्हणजे अंजली भागवत. आणि सगळ्यांनाच अंजली भागवत हा औत्सुक्याचा विषय होता. आणि त्यानंतर त्यांनी आपलं कर्तृत्व दाखवलं, विशेषतः 2000 नंतर 2002 मध्ये मँचेस्टरच्या कॉमनवेल्थ खेळामध्ये, 2000 सिडनी ऑलिम्पिक मध्येही. आणि एकंदरीतच एक 15 ते 20 वर्षांच्या कारकिर्दीचा हा प्रदीर्घ पट आणि यशस्वी पट. तर 61 पदकं त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये मिळवलेली आहेत आणि प्रथमच घडलेलं आहे. आणि त्याच्याशिवाय चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा किताबही वर्ल्ड कप ऑलिम्पिक पेक्षा सुद्धा या खेळामध्ये विशेषतः अधिक टफ म्हटला जातो. तर त्या खेळामध्येही त्यांनी कर्तृत्व गजवलेलं आहे. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मध्यमवर्गीय आपली जी समज असते की क्रिकेट पलीकडे आपण कुठे काही करतो आहोत का, तर त्याची जी काही ठसठशीत अपवाद आहे त्याच्यामध्ये अंजली भागवत हे नाव अग्रणी आहे. तर सुरुवातीला मी मॅडम तुम्हाला प्रश्न असा विचारतो की तुम्हाला ऍक्सिडेंटल शूटर असं जे काही म्हटलं जातं, तर ते नेमकं काय आहे गणित? म्हणजे तुमच्या प्रत्येक बऱ्याच मुलाखतीमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला गेला आहे, तर त्याविषयी थोडं सांगाल का? ऍक्सिडेंटल शूटर म्हणजे मी शूटिंग, मला हा खेळ माहितीच नव्हता. शूटिंगसाठी मी कधीच तयार नव्हते. मला काहीतरी वेगळं करायचं होतं, पण काय नक्की करायचं हे माहित नव्हतं. खेळात नक्कीच करायचं होतं, म्हणून मी त्याच्यासाठी एनसीसी जॉईन केलं होतं. आणि एनसीसी मध्ये ज्या मुली शूटिंग करत होत्या त्यांची एक्झाम्स आल्या आणि म्हणून मला रिप्लेसमेंट, मी, दीपाली देशपांडे अशा आम्ही काही शूटर जे अजूनही आहोत शूटिंग मध्ये, त्यांना आम्हाला रिप्लेसमेंट म्हणून पाठवलं. आणि कॅडेटसाठी ती महत्वाची होती आणि कंपल्सरी होती ऑर्डर, त्यामुळे आम्ही गेलो आणि अशीच मी शूटिंगकडे वळले. म्हणजे मी शूटिंग कधीच करायचं नाही असं ठरवलं, कारण एनसीसी मध्ये ते ऑप्शन होता, पण मी तो क्रॉस केला होता. आणि मी माउंटेनिअरिंग, ट्रेकिंग, योगा, ज्युडो, कराटे ह्या सगळ्यांमध्ये मला आवड होती. पण शूटिंग मला कंपल्सरी एनसीसीनी पाठवलं आणि मग ऍक्सिडेंटली मी त्याच्याकडे वळले, म्हणून मला ऍक्सिडेंटल शूटर असं म्हणतात. बरं, तुम्ही 80 आणि 90च्या दशकामध्ये या खेळाकडे वळलात. 80-90चं दशक म्हणजे एकतर 80% किंवा 90% अशा दोनच चर्चा विशेषतः सुस्थापित मध्यम वर्गामध्ये होत होत्या. तर तुमच्या घरामध्ये स्पोर्ट्स आणि अभ्यास हे द्वंद्व कुटुंबियांनी किंवा तुमच्यापेक्षा सुद्धा त्यांनी हे कसं काय हाताळलं? खरं तर आमच्या घरामध्ये तसं वातावरण एकदम फ्री होतं. माझी आई स्वतः खूप चांगली गायची, पण तिला नंतर जॉईंट फॅमिलीत लग्न झालं आणि त्या काळी म्हणजे तिला तिचं करिअर तेवढं परस्यू करता आलं नाही. माझी मोठी बहीण नंतर संगीत क्षेत्रात आली आणि त्यामुळे माझ्या आईला नेहमी वाटायचं की आपल्या मुलांनी काहीतरी वेगळं करावं. आणि माझे बाबा पण एकदम असे ओपन माइंडेड आहेत. अभ्यास केलाच पाहिजे असं काही नाही, शिक्का आणलात बस झालं. त्यामुळे घरात आमच्या खूप असं चांगलं मोकळं वातावरण होतं. त्यामुळे मला त्यांनी कधी विरोध केला नाही. ऑफकोर्स आमची परिस्थिती अशी मिडल क्लास मधली होती, म्हणून खूप असे भरभरून साहित्य किंवा असा काही सपोर्ट नव्हता, पण मला विरोध त्यांनी कधीच केला नाही. सपोर्ट मला माझ्या शूटिंग जगताकडनं खूप मिळाला. आमचं महाराष्ट्र रायफल असोसिएशन आहे किंवा भीष्मराज बाम, ज्यांना मी माझं गॉडफादर मानते, त्यांनी आम्हाला मदत केली. शिवाय माझे लोकल कोच संजय चक्रवर्ती, त्यांचा पाठिंबा, ह्या सगळ्यांना टिकले. पण घरच्यांनी मला कधीच विरोध केला नाही आणि याचा फायदा नक्कीच होतो. कारण फॅमिली सपोर्ट शिवाय तुम्ही करिअरमध्ये काहीही करू शकत नाही. तुमच्या काही फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, त्या जर तुमच्या फॅमिलीनी शेअर केल्या तर तुम्ही फ्री ऑफ माइंड तुमच्या कुठल्याही करिअरवर फोकस करू शकता. आणि हे मी सुदैव समजते माझं की मला माहेरी सुद्धा मिळालं आणि लग्नानंतर सासरी सुद्धा तेवढाच पाठिंबा मिळाला. म्हणून मी माझ्या क्षेत्रात पूर्णपणे मला झोकून देता आलं आणि मी पूर्ण फोकस्ड रित्या माझा परफॉर्मन्स करू शकले. एका अर्थाने हे म्हणजे भारतीय क्रीडा क्षेत्रातली ही सुद्धा अजून कहाणी तशीच आहे का? म्हणजे विश्वनाथन आनंदला सुद्धा त्याच्या विशेषतः त्याच्या आईने खूप सपोर्ट केला होता. त्याच्यानंतर
आणि विश्वनाथन आनंद ते अंजली भागवत ते अगदी आता परवा सिंधू पर्यंत म्हणजे. तर सपोर्ट संघटनांचा मिळतो ह्याच्यामध्ये मिळतो, पण हा जो काही कौटुंबिक सपोर्ट असतो तो माझ्या मते आपल्या दृष्टीने, सर्वांच्या दृष्टीने, विशेष तुमच्यासारख्या क्रीडापटूंच्या दृष्टीने हा एक सगळ्यात मोठा एक्स फॅक्टर आहे की जो फारसा चर्चेला जात नाही. म्हणजे आपण म्हणताना म्हणतो की कुटुंबाचा सपोर्ट, पण त्या कुटुंबाची मानसिकता किंवा ते त्या परिस्थितीत त्यावेळेला जात असतात की आपल्या घरातली एक मुलगी किंवा आपल्या घरातला एक मुलगा एका वेगळ्या वाटेवर निघालेला आहे, तर त्याला सपोर्ट करणं हे बऱ्याचदा मूक प्रकारे सुद्धा होत असतं. म्हणजे त्याबद्दल कोणी फार जाहीरही करत नसतं की मी तुझ्यासाठी एवढं करतोय, आम्ही एवढं करतोय वगैरे वगैरे असं. तर तो एक अतिशय सक्सेसफुल मला वाटतं तुमचा एक महत्वाचा फॅक्टर होता. नक्कीच विश्वराज बाम हे खेळाडूंसाठी हा खूप महत्वाचा फॅक्टर असतो, कारण पण आजकाल ही परिस्थिती बदलली आहे. म्हणजे मला खूप आनंद होतो हे सांगायला, कारण आपली जनरेशन होती तेव्हा खेळाला तेवढं प्राधान्य नव्हतं. खेळ हा एक कमर्शियली पण बघितला जात नव्हता, एक क्रिकेट सोडून. पण आता परिस्थिती तशी नाही. खेळात कमर्शियल रूपही आलं आहे. खूप काही ठिकाणी एम्प्लॉयमेंट, स्पॉन्सरशिप्स अवेलेबल आहे आणि आत्ताची जी जनरेशन आहे पॅरेंट्सची, ती वेगळी आहे. त्यांना ते प्रायोरिटी आहे, त्यांना महत्व आहे खेळाचं. त्यामुळे ते मुलांना उलट आत्ताच्या जनरेशनला हवंय की आपल्या मुलांनी काहीतरी वेगळं करावं. नुसतं खेळच नाही, बरोबर. अदर ऍक्टिव्हिटी म्हणून काहीतरी करावं. पण आमच्या जनरेशन म्हणजे विश्वनाथन, मी, गोपीचंद, अपर्णा पोपट, आमच्या वेळी परिस्थिती तशी नव्हती. आपण कनेक्टेड नव्हतो, इंटरनेट नव्हतं, मोबाईल नव्हता. त्यामुळे जग आपलं खूप संकुचित होतं. विचार आपल्या पेरेंट्सचे खूप संकुचित होते. त्यामुळे ही परिस्थिती होती. पण त्या चौकटीत राहून सुद्धा आमच्या वेळच्या पेरेंट्सच्या जनरेशननी आम्हाला सपोर्ट केला, म्हणून त्यांचं महत्व खूपच जास्त आहे असं मला वाटतं. कारण त्या काळी 30व्या वर्षापर्यंत मी लग्नाचा विचार न करणं हे खूप धाडसी होतं. म्हणजे माझ्यासाठी ते काहीच नव्हतं, कारण मी खूप बरोबर. माझ्या करिअरमध्ये बिझी असायचे. पण माझ्या पेरेंट्सना ते हँडल करणं किंवा सोसायटीशी त्याच्याबद्दल कारण प्रश्न हे विचारतातच लोक की मुलगी आहे घरी, 30 वर्षाची आहे, अजून काहीच लग्नाचा विचार नाही, आणि अशा क्षेत्रात आहे ज्याच्यामध्ये पुढे विचारणाऱ्यांची आपल्याकडे अजिबात काहीतरी कमतरता नाही. बरोबर नाहीये. आहे. तर तो जो त्यावेळेचा तो हा निर्णय होता माझा किंवा माझ्या पेरेंट्सचा सपोर्ट, हे म्हणून खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. पण या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही सगळे ही जी तुम्ही आता नावं घेतली ती सगळी मंडळी त्यावेळेला त्यांनी चमक दाखवली, त्याच्यामुळे अजूनही इतक्या दीर्घ कालानंतर सुद्धा तुमचं कर्तृत्व किंवा महत्व टिकून आहे किंवा लखलखीत आहे असं तुम्हाला वाटत नाही? म्हणजे असं आम्हाला विशेषतः क्रीडा पत्रकारांना वाटतं. तुमचं या बाबतीत काय मत आहे? नक्कीच, कारण काय आहे, आमची जी जनरेशन होती ना, आम्ही आमच्या वेडासाठी, आमच्या प्रेमासाठी खेळ केला. म्हणजे खेळ हे आमचं एक अविभाज्य अंग. नक्कीच. खेळाशिवाय मी राहूच शकत नाही. म्हणजे आजही इतके दिवस मी रायफलला टच नाही केलं तर मला इरिटेशन होतं. एक दिवस प्रॅक्टिस नाही झाली तर मी वेडी होते. म्हणजे हे माझे ते इक्विपमेंट्स पॅशन म्हणतात ते आहेत असं मला हेच. वाटतं. की ती जी इमोशनल अटॅचमेंट आहे, ती आजकालच्या खेळाडूंना नाहीये. आजकालचे खेळाडूंना क्विक सक्सेस मध्ये फार इंटरेस्ट असतो. म्हणजे आल्या 2 वर्षात मला जिंकायचे, कधी त्या उच्च स्तरावर पोहोचते किंवा मेडल मिळवते. मटेरियलिस्टिक वेनी आजकालचे खेळ बघतायत, खूप कमर्शियल झालंय. पण आमच्या वेळी तसं नव्हतं. पदक जिंकणं किंवा एखादी ट्रॉफी मिळणं, किताब मिळणं हे आमच्यासाठी बोनस असायचं. मी माझ्यासाठी खेळ करते, माझ्या आनंदासाठी करते, माझी अटॅचमेंट आहे त्याच्यासाठी, म्हणून मी करते. म्हणून आम्ही इतके दिवस तिथे सस्टेन करू शकलोय. म्हणजे मला नाही वाटत की इतके वर्ष हायएस्ट लेवलला परफॉर्म आमच्या पिढीच्या व्यतिरिक्त कुणी केलंय. विश्वनाथनही अजून त्याच लेवलवर खेळतो, गोपीचंदही त्याच लेवलवर आहे. मी अजूनही आजही खेळतोय. बरोबर. कॉम्पिटिशन खेळले तरी मी पहिल्या 10 मध्ये तरी नक्कीच येते. कारण ते आमच्या सगळं इथे आणि हृदयात आहे. फक्त कमर्शियली आणि क्विक सक्सेससाठी आम्ही खेळत नाही. हा फरक आमच्या पिढीमध्ये नक्कीच होता. फार महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात ऍक्च्युली. तुम्ही भीष्मराज बाम यांचं नाव घेतलं तर भीष्मराज बाम, त्याच्यानंतर संजय चक्रवर्ती आणि नंतरच्या टप्प्यामध्ये म्हणजे तुमच्या प्रोफेशनल टप्प्यामध्ये मला वाटतं लाझलो कुचॅक, हंगेरियन प्रशिक्षक. तर ह्या तिघांचा प्रभाव तुमच्यावरती कशा प्रकारे पडत गेला किंवा त्यांचा काही तुम्हाला एक वेगवेगळे टप्पे असे सांगता येतील का? हो, नक्कीच. कारण माझी सुरुवात जी होती बेसिक ट्रेनिंग, हे संजय चक्रवर्ती जे लोकल कोच होते माझे मुंबईचे, ते स्वतः मध्ये होते, खूप चांगले शूटर होते आणि मग आमच्या बॅच पासून त्यांनी कोचिंग सुरू केलं. श्री गणेश आम्ही त्यांच्याबरोबरच गिरवला.
पण त्यांची एक लिमिटेशन होतं, कारण तेव्हा इंटरनॅशनल्स एवढ्या व्हायच्या नाही किंवा आपला देश त्याच्यासाठी क्वालिफाय व्हायचा आहे. तर तो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स त्यांच्याकडे होता. त्यामुळे नॅशनल लेव्हलपर्यंत मी त्यांच्याकडे शिकले आणि विश्वराज बाम सरांचं तर वेगळंच स्थान आहे माझ्या पूर्ण करिअरमध्ये. कारण त्यावेळी प्रश्नच नाही. कुठलेही भारी इक्विपमेंट्स आमच्याकडे नव्हते. ॲम्युनेशन आम्ही प्रॅक्टिस करायचंच नाही. फक्त मॅचला गेल्यावर आम्हाला गोळ्या मिळायच्या आणि आम्ही शूट करायचो. आणि टेक्निकल नॉलेजही आपल्या देशाकडे तेवढं नव्हतं, जेवढं प्रगत ज्ञान इतर देशांमध्ये होतं. पण आम्ही त्या लेवलला जाऊ, त्या लेवलला टिकू शकलो हे फक्त म्हणजे माझ्यासाठी तरी बाम सरांनी जे मेडिटेशन आणि योगाचा गायडन्स आम्हाला दिला, ज्याला स्पोर्ट्स सायकोलॉजी नंतर म्हटलं गेलं. कारण स्पोर्ट्स सायकोलॉजी म्हणजे काय हे त्या काळात कोणालाही माहिती नव्हतं. पण त्याची सुरुवात बाम सरांनी केली. त्यांनी अनेक पुस्तकं आमच्यासाठी वाचली. आम्ही बरोबर. त्यांच्यासाठी होतो ते की आमच्यावर पायोनियर प्रयोग आहेत ते. अगदी, करून अगदी. करून त्यांनी स्वतः हे डेव्हलप केलं आणि केवळ त्या आणि त्या आधारावर आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकून राहिलो आणि त्याचा फायदा मला अजूनही होतो. मी जेव्हा वर्ल्ड कप जिंकले, वर्ल्ड कप फायनल जिंकले, ऑलिम्पिकच्या फायनलला गेले किंवा कॉमनवेल्थचे 4 रेकॉर्ड केले, या सगळ्या ठिकाणी मला बाम सरांच्या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा झाला. आणि इंटरनॅशनल स्तरावर म्हणायचं झालं तर तिकडे त्या लेवलला काय चालतं, त्या लेवलचा रॅपो असणं, त्या लेवलचे अपडेट आपल्याकडे असणं किंवा टेक्निकल नॉलेज आपल्याकडे नव्हतंच, ते आपल्याकडे आणणं महत्वाचं होतं. म्हणून मला रिफायनिंग जे म्हणतो आपण ते. बरोबर, ते लाजलो सुचाक यांच्या मार्गदर्शनाखाली मी शिकले. म्हणजे आमचा बेस खूप चांगला होता, पण टेक्निकली काहीच माहिती नव्हतं. पण ते 99ला जेव्हा आले, तेव्हा आमच्या बेस चांगल्या असल्या कारणाने केवळ 6 महिन्यात मी ते डिसेंबरमध्ये आले 99 आणि लगेच 2000 जूनमध्ये मी पहिली कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप जिंकली आणि ती सुद्धा नवीन विक्रमासकट. म्हणजे तो फक्त एक पुश आम्हाला फायनल ट्युनिंग हवं होतं. ते लाजलोनी चांगलं दिलं आणि ही इज वन ऑफ द बेस्ट कोच इन द वर्ल्ड. त्यांनी नंतर इराण, जपानच्या टीमलाही शिकवलं. हो. तेव्हानी आपल्याकडे त्याला आपण टिकवू शकलो नाही, त्यामुळे आपल्याकडे फक्त 2-3 वर्षच ते राहिले. पण त्यांच्या त्या 2-3 वर्षाच्या मार्गदर्शनामुळे मी माझं अख्खं करिअर घडवू शकले असं म्हणायला काहीच हरकत नाही. किंवा आपली आतापर्यंतची जी अयोनिका पॉल, तेजस्विनी चव्हाण यापर्यंतच्या सगळ्या पिढींना त्यांचं खूप चांगलं मार्गदर्शन लाभलं. आणि मला असं वाटतं की शेवटी गुरु म्हणजे काय, तर गुरु इज इक्वल टू विश्वास. एक असा माणूस तुमच्या समोर तुम्हाला हवा की जो तुम्हाला पूर्णतः ओळखतो आणि ज्याच्यावर तुमचा पूर्णतः विश्वास आहे. कारण एका लेवल नंतर शूटर स्वतः टेक्निकली खूप फाईन होतात. मला माहितीये की मी माझं टेक्निक कसं सुधारू शकते, कसं खेळू शकते. पण तरीही कोचची आवश्यकता असतेच. अजूनही फेडररला किंवा व्हीनस विलियम्सला म्हणा, कोणालाही कुठल्याही स्तरावरच्या खेळाडूला कोच हा लागतोच. कारण मेंटली तिथे आम्ही फोकस असतं किंवा मेंटली फ्री असणं हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा तो माणूस आपला कोच, आपला गुरु आपल्या पाठी असतो, तेव्हा आमच्या सगळ्या वरीज किंवा ज्या आमच्या डिफिकल्टीज आम्हाला येणार त्या सगळ्या आम्ही त्याच्यावर सोडतो की तो आहे, ते काय ते बघून घेईल. आय जस्ट हॅव टू परफॉर्म. मग हा 100% फोकस त्या माणसामुळे, त्या गुरुमुळे आपल्याला मिळतो. हे गुरुचं महत्वाचं स्थान प्रत्येक ऍथलीटच्या आयुष्यात आहे. आणि मला असं वाटतं फक्त खेळाडूंनाच नाही, आपल्या सामान्य जीवनात सुद्धा आपल्याला एक गुरु हा नक्कीच लागतो. गुरु हे साधन असतं की आपली साधना आपल्याला ज्याच्यापर्यंत पोहोचवायची आहे. त्यामुळे प्रत्येकाला गुरु असणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे हे गुरु असणं किंवा त्यांची शिकवण आणि मार्गदर्शन तुम्हाला ज्या वेळेला मला वाटतं एक 3 ते 4 वर्ष काहीतरी ज्या वेळेला कोच नव्हता, त्या काळातही तुम्हाला याचा फायदा खूप झाला असेल की काहीतरी मला वाटतं लास्लो सुचाक यांच्या नंतरच आपल्याकडे तुम्ही जो म्हटलात की कदाचित ते चांगलं काम करत होते, त्यामुळे आपल्या देशामध्ये चांगलं कोणी काही करताना दिसलं की लगेच नजरेत हो. भरतं. काहीतरी गडबड असावी असं वाटते बहुतेक, म्हणून त्यांना परत पाठवलं जातं. तर तो 3 ते 4 वर्षाचा खूप क्रुशियल पिरियड होता. तर त्यावेळेला तुम्ही स्वतःच ज्याला आपण कंडिशनिंग म्हणतो किंवा स्वप्रशिक्षण म्हणतो, ते कसं काय केलं? त्यांनी लाजलोनी आम्हाला जे काही शिकवलेलं होतं त्याचाच मी वापर केला. त्याच्यावर माझी प्रॅक्टिस मी चालू ठेवली आणि त्याच्यानंतर सायकोलॉजिकल ट्रेनिंग माझं बाम सरांबरोबर चालूच होतं. आणि मग हळूहळू जसं मी एक्सपोजर मला मिळत गेले, म्हणजे जसं मी कॉम्पिटिशन वेगवेगळ्या खेळत गेले, त्याचा एक्सपिरियन्स वाढत गेला. शिवाय कॉम्पिटिशनच्या दरम्यान मी लाजलोला भेटायचे. तो इराणच्या टीम बरोबर ओके. किंवा टीम बरोबर यायचा. तेव्हा मला तो शिकवायचा. आणि मला वाटतं एका वर्ल्ड कपच्या आधी जो मी मँचेस्टर कॉमनवेल्थ गेम्सच्या आधी मी 1 महिना जॅपनीज टीम बरोबर राहायला गेले होते.
लाजलोच्या अंतर्गत शिकण्यासाठी म्हणजे जपानचे खूप उपकार आहेत माझ्यावर, की त्यांनी मला अलाव केलं त्यांचा पर्सनल कोच असूनही. आणि त्याच्यानंतर माझा इंटरनॅशनल लेव्हलवर परफॉर्मन्स खूपच चांगला झाला आणि त्याचा फायदा मला झाला. कारण ते बेसिक तुमचं जे जर चांगलं असेल ना, त्याच्यानंतर पिरॅमिड त्याचं वरच्या लेव्हलचे सगळे मजले तुम्ही आपोआप बांधू शकता. पण बेस हॅज टू बी व्हेरी, व्हेरी स्ट्रॉंग अँड प्युअर. तर ते काम लाजलोनी आपल्या इंडियामध्ये खूप चांगले केलं. म्हणजे आमच्या वेळेचे सगळे शूटर अजूनही खूप चांगल्या लेवलवर शूट करू शकतात, कारण त्यांचं बेसिक नॉलेज खूप चांगलं आहे. आणि लाजलोनीच इंडियामध्ये एक सिस्टीम घालून दिली. आपल्याकडे काहीच नव्हतं. एखादी नॅशनल कॉम्पिटिशन व्हायची, 1, 2, 3 जे येईल ते इंटरनॅशनलला जायचे. पण त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी काय, खरा ओके. किंवा चौथा जो शूटर आलाय तो परफॉर्म करू शकतो की नाही ह्याला काहीच ताळमेळ नव्हता. त्यांनी एक सिस्टीम काढून दिली की अशा सिलेक्शन ट्रायल्स व्हायला हवेत, असे कॅम्प्स व्हायला हवेत, असे एक्सपिरियन्स एक्सपोजर्स मिळायला हवेत. आणि त्याचा फायदा अजूनही आपल्या शूटिंग जगताला होतोय असं मला वाटतं. म्हणजे हे इतकं म्हणजे सूचक आहे की तुम्ही जे म्हटलं की तुमचा उदय ज्या काळात झाला होता, म्हणून 2002च्या कॉमनवेल्थ गेम मध्ये तुम्ही ते रेकॉर्ड अजूनही आहेत. 4 सुवर्ण पदकं होती तुम्हाला, बरोबर. 2000च्या सिडनी ऑलिम्पिक मध्ये तुम्ही फायनल मध्ये गेला होतात आणि त्यानंतरच्या काळात वर्ल्ड कप, चॅम्पियन ऑफ चॅम्पियनशिप्स वगैरे सगळं हे. तर ही जे 2 टप्पे आहेत, म्हणजे अंजली भागवत ज्याला आपण हौशी आवड अशी निर्माण झालेली खेळाडू, त्याच्यानंतर अंजली भागवत ऍज अ प्रोफेशनल. तर ती वाटचाल ही कशी करणार, आणि जे एकदा तुम्ही प्रोफेशनल होता तुमच्याकडनं अपेक्षा वाढतात तेव्हा दडपण जे असतं ते वेगळं असतं. तर ते जे सातत्य आपण सुरुवातीला दाखवत असतो, ते सातत्य राखण्याचं त्याचं काही वेगळं असं काही फॉर्म्युला असतो, सूत्र असतं किंवा काय, म्हणजे ते दडपण तुम्ही कसं काय हाताळता? प्रशिक्षण ही एक गोष्ट, पण तुमचं स्वतःला बजावत राहायचं की आता आपण वेगळ्या लीग मध्ये आलेलो आहोत, आता आपल्याला त्या लेवलवरती परफॉर्म करायचंय वगैरे. तर हे थोडं खूप फॅसिनेटिंग असतं, ते जरा सांगू शकतो का? हे तुम्हाला प्रॅक्टिसनी येतं. एकतर जसे मॅच एक्सपिरियन्स तुमचे वाढत जातात, तसं तसं खेळाडूही शिकत जातो. पण त्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यासाठी एक स्पेशल ट्रेनिंग प्रोग्राम तुम्हाला आखायला लागतो, की माझा एक गोल काय आहे, की ह्या वर्षी मला कॉमनवेल्थच्या लेवलपर्यंत पोहोचायचंय. पण मग म्हणजे मी 10वी डायरेक्ट बोर्ड एक्झामला बसू शकत नाही. मला आधी 1ली पास करायला लागेल, 2री पास करायला लागेल, 4थी, 5वी आणि मग मी 10वीला बसीन. तसेच आमच्याकडे असतात आणि त्याला आम्ही रिअलिस्टिक गोल म्हणतो. मेन गोल की मला ह्या वर्षी कॉमनवेल्थला क्वालिफाय व्हायचंय. तर रिअलिस्टिक गोल आता माझा काय, तर मला स्टेट चॅम्पियनशिप जिंकायची आहे. नेक्स्ट रिअलिस्टिक गोल विल बी आय हॅव टू विन माय नॅशनल चॅम्पियनशिप, मग सिलेक्शन ट्रायल्स. असं करत करत आम्ही एक एक रिअलिस्टिक गोल पार करत जातो. आणि ते करण्यासाठी टेक्निकल ट्रेनिंग बरोबर तुमचं सायकोलॉजिकल ट्रेनिंग चांगलं असणं खूप महत्वाचं आहे. मॅच एक्सपिरियन्स तुम्हाला खूप काही शिकवतो, पण त्या मॅच एक्सपिरियन्स पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही स्वतःला कसं घडवता, तर ते या मेंटल ट्रेनिंगमुळे. आमच्याकडे वेगवेगळे एक्सरसाइज आम्ही डेव्हलप करतो त्याच्यासाठी. एक तर ब्रीदिंग एक्सरसाइज खूप महत्वाची आहे, ज्याच्यामुळे तुमच्या श्वासावर खूप कंट्रोल राहतो. कारण एक आमचा जो हम्म. शॉट असतो, तो आम्ही पूर्ण ब्रीद आउट केल्यानंतर जेव्हा तुमचे पल्स रेट खूप खाली येतात, ब्रीद आउट केल्यानंतर तुमची बॉडी स्टेबल होते आणि मग तो आम्ही रिलीज करतो. मग ब्रीद आउट केल्यावर ओके. तुम्हाला खूप इरिटेशन झालं की तुमचा स्टॅमिना नसेल, तर तुम्हाला तेवढा शांतपणे तो शॉट मारायला वेळ मिळणार नाही. त्यामुळे ब्रीदिंग कंट्रोल असणं महत्वाचं. त्यामुळे ब्रीदिंग एक्सरसाइज करतो, त्याच्यासाठी कार्डिओ करतो. आणि माइंड तुमचा फोकस्ड असणं, तुमचा माइंडसेट त्याच्यासाठी खूप चांगल्या रीतीने बनलेलं असणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी वेगवेगळे मग एक्सरसाइज आहेत, की जसं सर्कल ऑफ एक्सलन्स आहे, की या सगळ्या क्वालिटीज माझ्याकडे येतात हे आम्ही व्हिज्युअलाइज करतो. किंवा आपला स्वतःचा माइंड, सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड हा आपल्या किती ताब्यात आहे हे बघण्यासाठी मग आम्ही एक स्वतःला चॅलेंज देतो, की स्वतःसमोर एखादा ब्राईट स्पॉट आपण व्हिज्युअलाइज करायचा आणि मग व्हिज्युअलाइज करायचा की तो ब्राईट स्पॉट खूप स्प्रेड होत आहे, म्हणजे इतका स्प्रेड की तो कलर सगळीकडे पसरलाय, अगदी अख्ख्या विश्वात ओके. पसरलाय. म्हणजे तुम्हाला बघा, तुमच्या समोरचं टेबल बघा, महाराष्ट्र बघा, इंडिया बघा, पृथ्वी बघा, विश्व बघा, फक्त तुम्हाला तोच कलर दिसला पाहिजे. आणि मग हळूहळू एकाग्रता जी म्हणतो आपण ती. तो आम्ही रिड्यूस करत जातो, की मग विश्वातनं तो गेलाय पृथ्वीवर आलाय, पृथ्वीतनं एशिया, एशियामधनं इंडिया, इंडियानं महाराष्ट्र, पुणे, मग माझं घर, मग माझ्यापर्यंत, मग फक्त मी. म्हणजे तुमच्या बापरे. इमॅजिनेशनवर किती कंट्रोल आहे आणि तो कंट्रोल किती जास्त आहे, तो रिड्यूस करण्यासाठी आम्ही वापरतो.
अशा वेगवेगळ्या एक्सरसाइजेस आहेत त्याच्यामुळे तुम्ही खूप तुमचे रिफ्लेक्स ऍक्शन खूप शार्प होतात आणि व्हिज्युअलायझेशन शिवाय कुठलीही अचिव्हमेंट अशक्य आहे असं मला वाटतं. कारण तुमचा माइंड तिथे ते पोडियम चढून ते मेडल गळ्यात घेण्यासाठी तयारच नसेल तर तुम्ही त्या क्षणाला घाबराल. म्हणजे हा शेवटचा क्षण, ती एक थिन लाईन असते, तुम्ही जिंकणार का नाही जिंकणार. पण चौथा नंबर का तिसरा नंबर पदकातला नंबर ह्याच्यामधली ही जी थिन लाईन आहे ही व्हिज्युअलायझेशननी तुम्ही मिटवू शकता. म्हणजे तुम्ही स्वतःला आधी तयार करा. मी स्वप्न बघायची रोज की मी त्या पोडियमवर चढते किंवा आधी मी मॅच मध्ये मला बघायचे की मी मॅच चांगली खेळते, माझे शॉट्स खूप चांगले लागतायत, माझे टेक्निक खूप चांगले डिलिव्हर होत आहे, मी खूप शांत आहे, मी जिंकली आहे, सगळे माझ्यासाठी टाळ्या वाजवत आहेत, मी पोडियमवर आहे, मला मेडल मिळत आहे. हे सगळं तुम्ही विचार करून करून व्हिज्युअलाइज करून करून तुम्हाला परिपक्व बनवता, तुमचा माइंड तयार होतो आणि जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल त्या मॅच साठी जाता तेव्हा तुम्हाला तुमच्यासाठी काही नवीनच उरत नाही. फक्त जाऊन नॉर्मली तिथे शूट करायचे, जिंकायचे, ते पदक घ्यायचे आणि यायचंय. एवढा तुमचा माइंड त्याच्यामध्ये फोकस झाला पाहिजे. मी याचं एक उदाहरण देऊ इच्छिते म्हणजे अभिनव बिंद्रा. अभिनव बिंद्रा जेव्हा ऑलिम्पिकला गेला आणि त्यांनी शेवटचा शॉट मारून ऑलिम्पिक सुवर्ण 2008 मधलं बीजिंग ऑलिम्पिक त्यावेळेला गोल्ड 2008 मेडल बीजिंग मिळवलं मध्ये, त्यावेळेला. बरोबर, पहिल्यांदा भारतासाठी गोल्ड मेडल इंडिव्हिज्युअल तो घेऊन आला. पण त्याच्या चेहऱ्यावर हास्यच नव्हतं आणि त्याची मग खूप जणांनी खिल्ली उडवली की अरे हा काय मशीन आहे का, याला काही इमोशनच नाही आहेत किंवा. पण ते जे खेळाडू नाही आहेत त्यांनी असं म्हटलं, पण जे खेळाडू आहेत त्यांना खरं माहिती होतं की हे कसले एक्सप्रेशन्स आहेत. कारण तो इतका त्याच्यामध्ये फोकस होता, त्याच्यासाठी ते इतकं नॉर्मल झालेलं होतं. ते मशीन सारखं त्यांनी जर केलं नसतं तर त्याच्याकडनं ते झालंही नसतं, तो ते पदक जिंकू शकला नसता. ती त्याची तयारी होती, ते त्याचं हार्डवर्क होतं, ते जे आपण टीव्हीवर समोर बघत होतो की त्याच्या चेहऱ्यावर काय नाही किंवा ती आयडिया सिंक व्हायला खूप वेळ लागलाय त्याला, हे आपल्याला वाटलं, पण त्याला काय वाटत असेल हे आम्ही खेळाडूच समजू शकतो. कारण ती त्याची तयारी होती, त्याच्यासाठी 4 वर्ष कठोर मेहनत जी घेतली होती त्यामुळे तो त्या क्षणाला जिंकण्यासाठी तयार झाला होता. हे व्हिज्युअलायझेशन आणि स्पोर्ट्स सायकोलॉजीनी आणि मेडिटेशननीच तुम्हाला येऊ शकतं. कारण अजूनही त्याच्यामध्ये असे डोळे मोठे होते, गंभीर चेहरा होता. त्याच्यानंतर जेव्हा राष्ट्रगीत वाजत होतं तेव्हा सुद्धा तशा भावना अशा त्याच्या काही दिसतच नव्हत्या. म्हणजे असं बरोबर. बरोबर तू म्हणता, तो हा प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडला होता की अरे यू कॅन अफोर्ड अ स्माइल नाऊ म्हणतात तसं, की आता तू हसू शकतोस थोडंसं. बरोबर, कारण पण तो त्याच्यातनं बाहेर यायलाच वेळ लागला त्याला त्या पूर्ण त्या कुकून मधनं एवढ्याचा. बाहेर यायला त्याला वेळ लागला. बरोबर आहे. हे करत असताना दुसरा भाग मॅडम असा आहे की अपयश हे म्हणजे आपण म्हणतो की त्याचा एक अविभाज्य अंग आहे. कोणत्याही खेळाचं काय किंवा कुठल्याही मोहिमेचं काय, कुठल्याही प्रयत्नांचं काय. अपयश या गोष्टीला फेस करण्यासाठी काही वेगळं तुम्हाला आधी मानसिक तयारी करावी लागते का जसं येईल तसं तुम्ही त्याला फेस करता आणि पुढे जाता? म्हणजे एक अपयश अप्रोच असा असतो की अपयश येणार मी गृहीत धरले आणि इट इज नॉट गोइंग टू बॉग मी डाऊन, आणि दुसरा वेगळा पूर्णपणे अप्रोच असतो की नाही मला त्याचा विचार करावाच लागेल की अपयश काय येते. तर तुमचं याच्यामध्ये तुम्हाला काही वेगळ्या याच्यामध्ये काही म्हणायचं आहे का? अपयश हे तुमच्या करिअरचं पार्ट अँड पार्सल आहे, हे तुम्हाला पहिल्यांदाच गृहीत धरायला हवं. म्हणजे तोच खरा खेळाडू जो अपयशातनं पुन्हा उभा राहतो. नुसतं जिंकत गेलं तुम्ही तर त्याच्यामध्ये त्या जिंकण्याच्या गोडीला पण अवीट गोडी म्हणत नाही. जेव्हा तुम्ही अपयशातनं शिकता तेव्हा तुम्ही खूप जास्त वरची उंची गाठता असं मला वाटतं. अपयश हे सगळ्यांनाच येतं. कुठलाही खेळाडू बघा किंवा कुठल्या तरी एका खेळाडूचं नाव असं घ्या की ज्याला अपयश मिळालेलंच नाही. अपयश मलाही खूप वेळा फेस करायला लागलं. हे हे चढाव उतार असतातच खेळाडूच्या आयुष्यात. कारण जसं मी तयार होते, मी मेहनत घेते, तसं 100 अजून खेळाडू तयार होतातच आहेत. ते सुद्धा मेहनत घेतात. ते प्रत्येक दिवशी तुम्ही जिंकू शकत नाही. आणि याला तुमचं मन खंबीर असणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा माझं उदाहरण मी इथे देऊ इच्छिते की 2004 ऑलिम्पिकला मी वर्ल्ड नंबर 1 होते. मी 4ही वर्ल्ड कप जिंकले होते. म्हणजे हो, माझ्यासारखीच हो. नाही जगात असं तेव्हा दृश्य निर्माण झालं होतं की मला फक्त ऑलिम्पिकला जायचंय आणि मेडल घेऊन यायचंय. अशी परिस्थिती होती. मी कॉन्फिडंट होते. मी खूप मेहनत घेतली होती. जवळ-जवळ 4 वर्ष मी घराच्या बाहेर राहून फक्त मेहनत घेतली होती. आणि म्हणजे तो दिवस माझा नव्हता. मी अजूनही विचार करते की एवढं मी चांगलं शूटिंग का नाही करू शकले? खराब नाही झालं, पण जिंकण्या इतपत चांगलं का नाही करू शकले? कारण मी केपेबल होती. मला तेवढा एक्सपिरियन्स होता. सगळंच काही माझ्या जवळ होतं. पण ते माझ्या हातून नाही झालं. ते माझं अपयश होतं. आणि
ती मॅच झाल्यानंतर मी थोडीशी रडले आणि खूप मान खाली घालून त्या व्ह्युअर गॅलरीमध्ये बसले होते, कारण मला फायनल्स बघायची होती माझ्याच इव्हेंटची. आणि मग नंतर मी जेव्हा डोकं वर केलं तेव्हा बघितलं माझ्यापेक्षाही खूप चांगले एक्सपिरियन्स सिनियर शूटर्स जे माझ्यापेक्षा खूप जास्त मेडल्स जिंकले आहेत किंवा चांगल्या स्तरावर खेळलेले आहेत, ते सुद्धा असेच फिरत होते. ते सुद्धा क्वालिफाय झाले नव्हते फायनल्सला, पण ते हसत होते. म्हणजे ही परिस्थिती फक्त माझ्या बरोबरच झालेली नाही, माझ्यापेक्षा चांगले खेळाडूही जर क्वालिफाय होऊ शकत नाही तर इट इज जस्ट वन ऑफ द थिंग इन युअर करिअर, की ठीक आहे, हा हा एक क्षण आला ज्याच्यातनं मला खूप काही शिकायचंय. आणि मग मला माझ्या तोंडावर आपोआप हास्य आलं, अरे हे सगळे इथेच आहेत, की म्हणजे मी सुद्धा त्यांच्यातलीच एक आहे जे आज ज्यांचे स्टार्स चांगले होते, माझ्यापेक्षा चांगलं शूटिंग ज्यांनी केलं ते फायनल्सला उभे आहेत. जे चांगले आहेत त्यांना जे तेच डिझर्व करतात मेडल घेणं. त्यामुळे हा एक दिस इज नॉट द एंड ऑफ द रोड, हे मी तिथून आणि मग नंतर मी लगेच पुढचा वर्ल्ड कपच्या फायनलला होते 2 महिन्यांनी झालेला, त्याच्यामध्ये मेडलही घेतलं आणि बीजिंग ऑलिम्पिकलाही क्वालिफाय झाले. त्यामुळे ह्याच्यातनं स्वतःला किती शिकता येतं आणि कसं उभं राहायचं हे आपलं आपणच शिकायला लागतं. तुम्हाला गुरु सांगू शकत नाही, तुमचे मित्र समजावू शकत नाही, पेरेंट्स शिकवू शकत नाही. हे तुमचं तुम्ही स्वतःला जर मन खंबीर करून जर तुमची तयारी दाखवली की आय कॅन बाउन्स बॅक, हा कॉन्फिडन्स जर तुमच्यामध्ये आला तर तुमची उडी पहिल्यापेक्षाही खूप उंच असेल. नक्कीच. तुम्ही जे आहे ते सांगताय त्यात सध्याच्या परिस्थितीमध्ये इतकं म्हणजे ते रेलेव्हंट आहे ना, मी त्या प्रश्नाकडे येणारच होतो. मला आधी फक्त तुमच्या म्हणजे आयुष्यातले सगळ्यात लो पॉइंट म्हणजे कारकिर्दीतला आणि हाय पॉइंट हा प्रश्न विचारायचा होता. तर लो पॉइंट तुम्ही सांगितलात. पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी मला फक्त तुम्हाला एक विचारायचं की तुम्हाला असा कोणता हाय पॉइंट वाटतो की तो कदाचित काहीसा अनपेक्षित असेल म्हणूनही हाय पॉइंट वाटत असेल, की ते अजिंक्यपद तुमच्या दृष्टीने आजही लाख मोलाचं आहे, असं कोणतं चॅम्पियनशिप तुम्ही सांगू शकाल? मला असं वाटतं चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा जो किताब मला मिळाला हा सगळ्यात हायेस्ट माझा पॉइंट आहे माझ्या करिअरमध्ये, कारण हा अजूनही कुठल्याही महिला खेळाडूला इंडियात मिळालेला नाहीये अजूनही. आणि नेमबाजीमध्ये मी पहिलीच भारतीय अशी होते की बरोबर. क्वालिफाय झाले. त्याची गंमत म्हणजे मी जेव्हा वर्ल्ड कप फायनल मला सिल्वर मेडल मिळालेलं होतं वर्ल्ड कप फायनल मध्ये आणि मी जिंकले होते मेडल. त्यामुळे मी खुश होऊन फोन केला घरी की मी जिंकले आहे मेडल, आता मी पॅकिंग करते, उद्या सकाळचं माझं फ्लाईट आहे. आणि ते सामान पॅक करताना एक ज्युरी आले माझ्याकडे आणि त्यांनी मला सांगितलं की मॅडम तुम्हाला हॉलमध्ये पोहोचायचंय, फायनल हॉलमध्ये तुमची मॅच सुरू होते. तर मला वाटलं काहीतरी त्यांच्या समजण्यामध्ये गोंधळ झाला, तर मी त्यांना सांगितलं नाही सर, माझी मॅच संपली आणि आय हॅव ऑलरेडी वन द मेडल. मी असं अभिमानाने त्यांना सांगितलं. तर ते म्हणाले या यू हॅव वन द मेडल, दॅट इज वाय यू आर कॉल्ड देअर, की तुम्हाला मेडल मिळाल्यामुळे तुम्ही त्या मॅच साठी क्वालिफाय झाले. तर मी एकदम गोंधळ आहे, कारण ह्या अशी काही मॅच असते हे मला माहितीच नव्हतं. भारताकडनं मी क्वालिफाय व्हायला आणि मग मी तिथे धावत गेले. मग त्यांना विचारलं की काय प्रकरण आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं की एकतर वर्ल्ड कप आमचे 4 असतात, त्या 4 वर्ल्ड कप मध्ये जे जिंकतात त्यांच्यात वर्ल्ड कप फायनल होते आणि वर्ल्ड कप फायनल मध्ये जे जिंकतात ते टॉप 5 मेन आणि टॉप 5 विमेन शूटर्स मध्ये मिक्स मॅच होते. मग चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा किताब दिला जातो. आणि मग मी एकदम अशी शॉक झाले की बापरे, ही आता कुठली मॅच. आणि त्या मॅचचे सगळे रूल्स वेगळे होते. जसे आमच्यामध्ये 40 शॉटची मॅच असते आणि मग फायनल असते असं नव्हतं. त्याच्यामध्ये 10 शॉट्स मारायचे आणि मग एलिमिनेशन राऊंड होते. जो खराब मारेल तो शूटर बाहेर पडणार, अशी ती वेगळी मॅच होती. त्यावेळी मी एकदम थोडी घाबरले. मग मी पटकन बाम सरांना फोन केला की सर अशी मी क्वालिफाय झाले मॅचला आणि मला थोडी भीती वाटते. पण तेव्हा बाम सरांनी मला खूप चांगलं समजवलं. ते म्हणाले की भीती कसली वाटायची, तूच आहेस, तुझीच रायफल आहे, तसंच टार्गेट आहे, फक्त तुला तो शॉट कुठल्या तरी वेगळ्या मॅच साठी मारायचा आहे, तुझ्या डोक्यातनं काढ आणि एक शॉट मॅच खेळ. असं समज की प्रत्येक शॉट हा तुझा पहिला शॉट आहे आणि शेवटचा शॉट आहे. ही एकच संधी तुझ्यासाठी उपलब्ध आहे, त्यामुळे प्रत्येक शॉटला तू तुझं 100% एफर्ट दे. असं समज की प्रत्येक शॉट हा तुझा श्वास आहे. एखादा श्वास आपण मिस केला तर आपण जगणारच नाही. तशा पद्धतीने तू ही मॅच खेळ. आणि मी खरंच ती गोष्ट माझ्या लक्षात ठेवली आणि पूर्ण फोकसने ती मॅच खेळली. आणि त्या मॅच मध्ये 5 मुलं 5 मुली होत्या. पहिल्यांदा सगळी 5 मुलं एलिमिनेट झाली आणि 5 मुली उरल्या होत्या मॅच मध्ये. आणि मग त्याच्यानंतर
स्पेन, इटली आणि अजून एक कुठली तरी मुली एलिमिनेट झाल्या आणि शेवटी मी आणि चायनीज शूटर आम्ही उरलो होतो. तर आम्ही दोघीच शूटर होतो आणि ती जी चायनीज शूटर आहे गाओ, तिला सिडनी ऑलिम्पिक मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालेलं होतं आणि खूप चांगली फायनलिस्ट म्हणून ती तेव्हा प्रसिद्ध होती. तेव्हा माझ्या एक क्षण मनात आलं की हिच्या पुढे मी कशी टिकू शकेन. तेव्हा परत मला आठवलं की आम्हाला शिकवलेलं आहे बाम सरांनी की जेव्हा तुमचं टेक्निक पणाला असतं तेव्हा तुमचे टॅक्टिक्स आणि स्ट्रॅटेजीज वापरणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. प्रत्येक वेळी सरळ मार्गाने जायला पाहिजे असं नाही. त्यामुळे स्ट्रॅटेजीज तेव्हा मी काय वापराव्या हे मी पटकन माझ्या मनात विचार केला आणि मग मी ठरवलं की आम्हाला एका शॉटला 60 सेकंद असतात. मग माझा जर 40 सेकंदात शॉट होत आहे तर मी पहिली 20 सेकंद तिला देईन. जर तिने शॉट पहिला मारला तर सगळ्या लोकांचं लक्ष तिच्याकडे जाईल आणि मी शांतपणे माझ्या टार्गेटवर फोकस करू शकेन. ही स्ट्रॅटेजी मी खेळले आणि ब्रीदिंग वर माझ्या फोकस केला आणि तेव्हा आमच्या दोघींचा स्कोर टाय होता आणि मग तिने 10.4 मारला. 10.4 हा खूप चांगला शॉट समजला जातो, पण माझं लक्ष नव्हतं. फक्त लोक खूप जोरजोरात टाळ्या वाजवत होती, पण मला एवढाच फायदा होता की सगळ्या प्रेक्षकांना मी जिंकायला हवे होते, कारण माझ्या पुढे चायनीज उभे होते. त्यामुळे युरोपियन शूटर्स होते ते सगळे माझ्यासाठी टाळ्या वाजवत होते आणि त्यामुळे मग मी खूप चांगल्या प्रकारे तिन्ही शॉट मारल्यानंतर माझ्या टार्गेटवर फोकस करून तो शॉट मारला आणि माझा 10.6 लागला आणि पहिल्यांदाच मी पहिल्याच त्या कॉम्पिटिशन मध्ये पहिल्यांदा भारतासाठी तो चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा खूप प्रतिष्ठेचा मान आहे नक्कीच, बरोबर. ISSF आमच्या इंटरनॅशनल फेडरेशन तर्फे आणि तो मला मिळाला. आणि त्या मॅचला माझे जे लोकल कोच आहेत संजय चक्रवर्ती हे माझ्या बरोबर होते आणि त्यांनी ती लाईव्ह परफॉर्मन्स माझा बघितला. त्याच्यानंतर मला वर्ल्ड नंबर 1 हा किताब देण्यात आला. हे सगळं त्यांच्या समोर घडलं म्हणून मला खूप जास्त आनंद झाला. आणि ISSF किंवा हे जे चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन जे आपण म्हणतो ते ऑलिम्पिक मेडल पेक्षा सुद्धा कठीण असतं, खडतर असतं असं. म्हणजे मी ज्याच्यामध्ये वाचलं त्याच्यामध्ये त्या तुमच्या कम्युनिटीमध्ये सुद्धा असं म्हणतात. आणि त्याआधी तुम्ही हे जे काही उदाहरण दिलं ना की प्रबळ चीनी प्रतिस्पर्धी त्याच्या विरुद्ध स्ट्रॅटेजी आणि टॅक्टिक्सने जिंकायचं, हे सध्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये इतकं रिलेव्हंट आहे. अगदी रिलेव्हंट आहे. म्हणजे असो. एक थोड्याशा गंभीर मुद्द्याकडे आपण आता वळूया. कोविडमुळे सर्वत्र टाळेबंदी आहे, संचारबंदी आहे आणि आता फक्त क्रिकेट सुरू आहे, फुटबॉल थोडंसं सुरू झालेलं आहे, परंतु इतर बहुतेक खेळ सध्या पूर्णपणे बंदिस्त आहेत, बंद आहेत. क्रीडापटू बंदिस्त आहेत आणि आपल्याकडे अनेक मोठा असा एक वर्ग आहे क्रीडापटूंचा की टॅलेंटेड क्रीडापटूंचा की इंडियन एक्सप्रेसने त्याच्या संदर्भात काही बातम्याही दिल्या होत्या की काही युथ चॅम्पियनशिप मध्ये जिंकलेली मेडल जिंकलेली मुलं आहेत पण आज भाजी विकतायत किंवा त्यांना थोडंसं म्हणजे एक घाबरले पण आलेले आहे त्यांच्यामध्ये वगैरे वगैरे. तर जे दोन तुम्ही मंत्र दिलेत की एकतर गुरु किंवा कोचिंग नसणं आणि फिटनेसचे स्रोत पुरेसे उपलब्ध नसणं, तर अशा वेळेला मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या तयारीत कसं काय ठेवावं क्रीडापटूने सध्याच्या काळामध्ये? मी सगळ्यांना एवढंच सांगू इच्छिते की प्रत्येकाने हा विचार पहिल्यांदा करायला पाहिजे की तुम्ही एकटे नाही आहात ज्यांच्यासाठी ही परिस्थिती निर्माण झाली आहे किंवा फक्त इंडियाच्या शूटर्ससाठी किंवा ऍथलीटसाठी ही परिस्थिती निर्माण नाही आहे. पूर्ण जग या विळख्यात अडकलेलं आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस नाही करू शकत आहात तर इटालियन ऍथलीट सुद्धा नाही करू शकत आहेत, अमेरिकन सुद्धा नाही करत. त्यामुळे सगळे एकाच बोटीत आपण बसलेलो आहोत सध्या आणि त्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रायोरिटी काय आहे ती पहिली ठरवायला हवी. त्यामुळे हा जो विचार आहे की माझ्यासारखेच सगळ्यांना प्रॉब्लेम्स आहे हे तुमचं 50% टेन्शन पहिल्यांदा कमी करतं. आणि जर तुम्ही स्वतःला खेळाडू म्हणवता तर तुमची स्वतःची जबाबदारी आहे की तुम्ही स्वतःला कसं सांभाळाल. कारण तुम्ही खेळाडू आहात त्यामुळे तुम्ही सामान्य नागरिकांपेक्षा थोडे जास्त प्रगल्भ परिपक्व आहात. त्यामुळे हा प्रॉब्लेम तुम्ही इझिली सॉल्व्ह करायला हवा. आणि याच्यासाठी मला असं वाटतं फिटनेस हा खूप महत्वाचा आहे. अगदी तुम्ही 10x10च्या खोलीत करा पण तिथे सुद्धा तुम्ही एक्सरसाइज करूच शकता. अशा खूप काही एक्सरसाइजेस अवेलेबल जे तुम्ही छोट्या जागेत करू शकता. जसे स्क्वॉट्स आहेत, पुशअप पुलअप्स आहेत, असे खूप स्पॉट जॉगिंग आहे, स्किपिंग आहे. हे सगळं करून तुम्ही तुम्हाला फिट ठेवू शकता. एन्ड्युरन्स तुमचा होऊ शकत नाही पण एन्ड्युरन्स आज कोणालाच करता येत नाहीये. कोणाचकडे मैदान उपलब्ध नाहीये, जिम चालू झालेले नाहीये. त्यामुळे तुम्ही त्याच लेवलवर आहात जिथे बाकीचे ऍथलीट्स आहेत. त्यामुळे
घरात तुमचं वर्कआउट चालू ठेवून पहिल्यांदा स्वतःला मानसिक दृष्ट्या पॉझिटिव्ह ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ते मानसिक दृष्ट्या पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी येतात. खेळाडूंसाठी जर स्पेशल म्हणायचं झालं तर खेळाडूंना मी म्हणजे माझ्या शूटर्सना, माझे जे स्टुडंट्स आहेत त्यांना मी नेहमी हेच सांगत असते की व्हिज्युअलायझेशन तुम्ही नक्की करा. आणि व्हिज्युअलायझेशन तुम्ही तुमचा खूप चांगला परफॉर्मन्स ज्या ज्या मॅचेस मध्ये झाला आहे त्या मॅचेस परत परत तुम्ही मेंटली रिवाइज करा. कारण ही परिस्थिती पुढे झाली आज आपण म्हणतो, पण बायकांसाठी ही परिस्थिती खूप वेळा येते. आता जेव्हा मला माझा मुलगा झाला तेव्हा त्या प्रेग्नन्सीच्या वेळी मी 1 वर्ष माझ्या खेळापासून दूर होते. मला बेड रेस्ट होती. मी फिजिकल फिटनेसही करू शकले नाही. आराध्य झाल्यानंतर मी 4 महिने मला आराम करायला लागला. पण तो जेव्हा 4 महिन्याचा झाल्यानंतर मी प्रॅक्टिस सुरू केली आणि तो 6 महिन्याचा होता तेव्हा मी माझी पहिली नॅशनल चॅम्पियनशिप, पहिलीच कॉम्पिटिशन नॅशनल चॅम्पियनशिप आली. छोटी मोठी नव्हती आणि नॅशनल चॅम्पियनशिपला तुम्हाला चांगला परफॉर्मन्स द्यायलाच लागतो, नाही तर तुमचं नेक्स्ट इयर फुकट जातं. बरोबर. मी स्वतःला कधीच माझ्या खेळापासून लांब ठेवलं नाही. मी रोज व्हिज्युअलाइज करायचे की मी माझ्या लेनवर उभी आहे, माझी रायफल माझ्याकडे आहे, असा शॉट मारतात, असं टेक्निक आहे, माझं हे टेक्निक खूप चांगलं आहे, त्याच्यावर मी खूप खुश आहे, किंवा ह्या टेक्निकसाठी ह्या सब्जेक्टसाठी मला खूप काम करायची गरज आहे. असे बऱ्याचशा व्हिज्युअलायझेशन करून जेव्हा मी ऍक्च्युली त्या नॅशनलला पोहोचले तेव्हा मी जेव्हा मॅचला उभी राहिले तेव्हा मला काहीच नवीन आहे किंवा मी खूप दिवसांनी मॅच खेळते असं मला वाटलंच नाही. ती मॅच माझ्यासाठी इतकी इझी होती, मी इतकी एन्जॉय केली आणि मी जिंकले. 1 वर्षाच्या गॅप नंतरही. आणि तेव्हा माझ्या पुढे खूप तरुण शूटर्स, खूप चांगले प्रॅक्टिस केलेले शूटर्स उभे होते. 1 सेकंद मला तेव्हा मनात आला की अरे मी खरंच तिथे आज मॅच खेळायला हवी का, मी तयार आहे का. पण तो 1 सेकंदासाठीच होता. जेव्हा मी माझ्या टार्गेटवर फोकस केला तेव्हा तो आत्मविश्वास आपण माझ्याकडे आला, कारण मी मेंटली तयार होते. फिजिकली मे बी मी त्यांच्यापेक्षा वीक असेल, पण मेंटली आय वॉज व्हेरी स्ट्रॉंग आणि आय कुड इझिली विन. हा तर फक्त 4 महिन्यांचाच गॅप आहे. आपण आपल्याला मेंटली खूप बोलून बोलून अरे मी कोविड मध्ये अडकलोय, मी ह्याच्यामुळे जाऊ शकत नाही, असं करून आपण ती निगेटिव्हिटी खेचून आणतो. त्याच्यापेक्षा आपल्यामध्ये ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या वाढवणं आपण शिकलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात चांगला म्हणजे फक्त खेळाडूंसाठीच असं नाही तर इतर सामान्य लोकांसाठी पण एक चांगली एक्सरसाइज म्हणजे प्राणायाम. प्राणायाम सारखं दुसरा कुठलाच औषध आपल्या जगामध्ये नाही असं मला वाटतं. आणि हे आपल्या कडे हे सगळं ज्ञान आलेलं आहे, आपलंच आहे, पण त्याचा आपण फायदा करून घेत नाही आणि इतर जग सगळं करते. ब्रीदिंग एक्सरसाइजेस त्याला असं मोठी मोठी नावं देऊन, पण आपल्याकडचा प्राणायाम आपण विसरलोय. पण आम्ही पहिल्यापासून प्राणायामावर खूप भर दिला, खूप प्रॅक्टिस केली. त्याचा फायदा माझ्या इव्हेंटसाठी तरी मला नक्कीच झाला. आणि ह्या काळामध्ये तर तुम्हाला कोविडशी झगडायचं असेल, कुठल्याही आजाराशी झगडायचं असेल तर नक्कीच होणार आहे. आणि अगदी साधा म्हणजे तुम्ही नाडी शुद्धी प्राणायाम करा, अनुलोम विलोम करा, त्याच्यामध्ये तुमचा लेफ्ट राईट बॅलन्स खूप चांगला राहील, विजन चांगलं राहील. नंतर कपालभाती करा. अगदी घर बसल्या तुम्ही हे प्राणायाम जर सुरू केलं तर ते एक वेगळीच पॉझिटिव्ह स्फूर्ती तुमच्यामध्ये निर्माण होते आणि तुम्हाला ते पॉझिटिव्ह होतं. हे निगेटिव्ह विचार तुमच्यामध्ये येऊच शकत नाहीत. आणि असे कितीतरी गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुम्ही स्वतःला खुश ठेवू शकता. मला असं वाटतं आमच्यासाठी तर खूप चांगला काळ होता, कारण आम्ही घरापासून नेहमीच लांब राहतो, आमच्या फॅमिली बरोबर राहू शकत नाही. हे सगळं मी आता खूप एन्जॉय करते. मी रोज जेवण करते, माझ्या मुलाबरोबर मला खूप चांगला वेळ घालवता येतो. मला गार्डनिंगची आवड होती ती मी करते. मला तुमच्या ज्या इच्छा अपुऱ्या राहिलेल्या आहेत, जी कामं तुम्ही तुमच्या मेन करिअर, प्राईम करिअरमुळे करू शकत नाही, ते तुम्ही सगळं आत्ता करू शकता. आणि हे आता का नाही करायचं? तुमच्या हातात हा लकीली तुमच्या हातात हा वेळ आलेला असं मला वाटतं. बाम सरांची जेव्हा मी बोलायचे तेव्हा ते ऐकून ऐकून मला एक खूप माझ्या मनामध्ये सुप्त इच्छा होती की मी सुद्धा असं वेदांचा अभ्यास करावा, पुराण वाचावी, हे सगळं मला निदान काहीतरी तोंड ओळख तरी असावी. त्यामुळे मग मी गीता वाचायला या काळामध्ये सुरू केली. त्याच्यामध्ये इतकं अगाध ज्ञान आहे. मग किती 18 पुराण महापुराण आहेत, किती त्याची उपनिषद आहेत, अरण्यक आहेत, आपल्याकडे किती त्याचा म्हणजे प्लेंटी ऑफ नॉलेज इज देअर. असं मला वाटतं की हा कोविडचा वेळ अजून 6 महिने वाढला तरी मला कमी पडेल हे सगळं वाचायला. त्याच्यामध्ये मला किती आनंद होतोय असं. तर मला असं वाटतं की जर तुम्ही आता खेळू शकत नाही तर तुमच्यासाठी काहीतरी
कॉन्क्रीट गोल. आणि एक कोणी नुसतं खेळाडूच असं नाही, सामान्य माणसांनी सुद्धा एक आपल्या पुढे एक नेहमी गोल ठेवावा. जर तुम्ही काहीही समोर कुठलाही ऑब्जेक्ट न ठेवता, गोल न ठेवता जर तुमचा प्रवास चालू ठेवला तर तुम्ही नेहमीच भरकटता आणि मग त्याच्यामधनं फ्रस्ट्रेशन येतं. मग तो गोल काही असेल, एखाद्या सामान्य माणसाला वाटत असेल की मी एखादं पुस्तक वाचावं, तर तो एक गोल तुम्ही तुमच्या समोर ठेवा. पण तो गोल जर खेळाडू भाषेत सांगायचं झालं तर स्मार्ट गोल असावा. आणि स्मार्ट गोल म्हणजे काय, तर त्या स्मार्टचा एक अर्थ आहे आमच्या खेळामध्ये. स्मार्टचं एस इज फॉर स्पेसिफिक गोल. हे असं मी आता म्हणणार नाही की अरे मला बायबल वाचायचंय, तर बायबल माझ्याकडे नाहीच आहे, मग हे स्पेसिफिक गोल होऊ शकत नाही ना. माझ्याकडे आता जे अवेलेबल आहे त्यातलं पुस्तक मला वाचायचंय आणि ते हे मला गीता वाचायचे, तर गीता माझ्याकडे आहे तर मी ठरवलं मग दॅट माय गोल इज स्पेसिफिक. मग एम इज मेजरेबल, की मी ती वाचू शकते. ती संस्कृत मध्ये असती तर वाचून मला कळली नसती, मग तो स्पेसिफिक गोल झाला नसता. इट हॅज टू बी मेजरेबल गोल, अचिवेबल गोल, रिअलिस्टिक गोल आणि आर फॉर रिअलिस्टिक गोल आणि टी फॉर टाइम बाउंड. जर तुम्ही टाइम बाउंड ठेवला नाही तर मग तुमच्या अरे उद्या वाचू, उरलेलं परवा वाचू, मग त्याच्यामध्ये आवड तुमची आणि उत्साह किंवा फोकस राहणार नाही. मग तुम्हाला कंटाळा येत जाईल आणि मग त्याच्यातनं तुमचा रस निघून जाईल. नाही फक्त पुस्तक वाचण्यावरच नाही, एखादी वस्तू शिकण्यावर आहे, चित्रकला शिकण्यावर आहे. खेळाडू आहेत ज्यांना आता मैदानी खेळ खेळता येत नाही, ते बैठे खेळ खेळू शकतात. ते चेस तुम्ही शिका, चेससाठी तुम्हाला कुठे जायला लागत नाही. पण त्याच्यातनं तुम्ही काय, तुम्हाला चेस खेळायचं नाहीये नंतर जाऊन, पण तुमचे रिफ्लेक्स ऍक्शन शार्प राहतील. तुम्ही त्याच क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं शिकताय, त्याचं नॉलेज तुम्हाला तुमच्या खेळामध्ये पुढे उपयोग. असं खूप काही गोष्टी आहेत ज्या आपण घर बसल्या करू शकतो, ज्याच्यातनं आनंद मिळू शकतो. आणि नेहमी रिझल्ट ओरिएंटेड असावं, की मी शिकणार आहे आणि मग त्याचा हा रिझल्ट येणार आहे. जेव्हा तो तुम्हाला रिझल्ट मिळेल, किंवा एखाद्याने म्हटलं, एखाद्या बाईने ठरवलं की मला ही एम्ब्रॉयडरीची ही चादर तयार करायची आणि मी ही 10 दिवसात करणार आणि ही अशी अशी एम्ब्रॉयडरी करणार आहे, हा तिचा स्मार्ट गोल झाला. मग 10 दिवसानंतर तो रिझल्ट तिच्या समोर असेल, मग तो रिझल्ट ओरिएंटेड गोल आहे. आणि हा रिझल्ट तिच्या समोर आल्यानंतर तो जो जॉय तिला मिळेल, जो आनंद तिला मिळेल, त्याच्यासाठी काय कोणी पारितोषिक ठेवलेलं नाही, पण स्वतःचं समाधान आणि स्वतःचा आनंद हा इतका मोठा असतो की तोच मेन इलाज असतो तुमच्या कुठल्याही रोगासाठी किंवा मेंटल आजारासाठी. त्यामुळे स्वतःसाठी ठेवून त्याच्यावर काम करणं खूप महत्वाचं आहे. एक आपण समजा असा एक विचार करू की आज जे कालपासून ऑलिम्पिक सुरू व्हायला हवं होतं, 23 जुलै काल होते, आज 24 जुलै आहे. टोकियो ऑलिम्पिक कालपासून सुरू होणार होतं, पण आता या सगळ्या कोविडमुळे ते पुढे ढकललं गेलंय आणि अनिश्चित काळासाठी पुढे ढकललं गेलंय. पण समजा एखादा सिनेरिओ असा आहे की समजा तुम्ही नेमबाज आहात, तुम्ही ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय झालेला आहात आणि तुम्ही पूर्णपणे तयारीत आहात आणि ते ऑलिम्पिक आता पुढे गेलेलं आहे. म्हणजे कोविडमुळे जो बंदिस्तपणा आहे तो तर आहेच, पण एक जी अनिश्चितता आहे ना, तर ऍज अ प्रोफेशनल, म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं ते सर्वसामान्यांसाठी होतं, पण एक तुम्ही व्यावसायिक नेमबाज आहात आणि तुम्हाला एखाद्या स्पर्धेत जायचं होतं, म्हणजे ऑलिम्पिक सारख्या मोठ्या तुमची त्या दर्जाची तयारी होती, पण आता ते पुढे ढकललं गेलं. तर अशा वेळेला तुम्ही तो विचार कसा काय करणार, ज्याला जे आपण रिओरिएंटेशन जे म्हणतो आपण किंवा रिपोझिशनिंग म्हणतो, त्यासाठी काय तुम्हाला करावं लागेल? या समजा आपण असा एक हायपोथेटिकल एक सिच्युएशन समजा विचार केला तिचा. बरोबर आहे. असं बऱ्याचशा खेळाडूंमध्ये हा विचार आलेला आहे. त्या खेळाडूंशी आमचे खूप मीटिंग्स झाल्या, त्यांना मोटिवेट करायला आम्ही खूप सारे वेबिनार्स ठेवले सिनियर ऍथलीट्सनी. आणि त्यांच्यामध्ये मला असं वाटतं खूप भाग आहेत की काही खेळाडू असे आहेत जे पहिल्यांदा या ऑलिम्पिकला जाणार होते. पण मलाही माझं ऑलिम्पिक आठवतंय की किती एक्साइटेड होते मी. ते सगळं नवीन जग असतं, एक वेगळंच जग असतं जिथे तुम्हाला सगळे इंटरनॅशनल बेस्ट प्लेयर बघायला मिळणार असतात. त्यांच्याबरोबर तुम्ही एकत्र त्या मेस मध्ये जेवता, एकत्र त्याच विलेज मध्ये राहता. हे सगळं जो एक्सपिरियन्स असतो त्याच्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड असतो. आणि जे पहिल्यांदा ह्याच्यासाठी क्वालिफाय झाले, अर्थात त्यांना थोडस ते मनाला लागलंय की अरे आपला हा आता चान्स होता तो हुकणार तर नाही ना एका वर्षाने. पण मला असं वाटतं की काही खेळाडूंना बोनस पिरियड मिळालाय, की काही जणांना इंजुरी झाली होती, अजून त्या पीक परफॉर्मन्सला पोहोचले नव्हते, तर त्यांच्यासाठी हा बोनस पिरियड आहे.
पण सर्वसाधारणपणे सगळ्या खेळाडूंना मला नाही असं वाटत की 1 वर्ष हा खूप मोठा काळ आहे की ज्याच्यामध्ये तुमचा परफॉर्मन्स अगदी वर खाली होऊ शकतो. आणि जर तो वर खाली होऊ नये याच्यासाठी जर तुम्ही रिस्पॉन्सिबली काम केलं घरी बसून, पण कोणीच बाहेर जाऊ शकत नाही, कोणीच प्रॅक्टिस करू शकत नाही, ही परिस्थिती सगळ्यांसाठी आहे हे पहिल्यांदा मनामध्ये तुम्ही ठसवून घ्या की तुमच्या एकट्यावर हा काही अन्याय झालेला नाहीये. सगळेजण त्याच परिस्थितीमध्ये आहेत. पण त्याच्यातनं तुम्ही किती चांगला परफॉर्मन्स देऊ शकता आणि याच्यासाठी मी काय काय करू शकते हे लिस्ट डाऊन करा. तुम्ही घरी होल्डिंग प्रॅक्टिस करू शकता जर तुम्ही शूटर आहात. पण जर फील्ड गेम असतील, फिजिकली डिमांडिंग गेम असतील, जसे रेसलिंग आहे, आता तुम्ही किती जिम मध्ये स्वतःचं घरचं जिम असेल तुम्ही प्रॅक्टिस केली तरी हा कॉन्टॅक्ट स्पोर्ट आहे. त्यामुळे समोरचा बरोबर आहे. तुम्हाला प्रतिस्पर्धी तुमच्यावर समोर काय कोणीतरी पाहिजे. ऍक्शन घेणार आहे आणि तुम्ही कसं त्याला रिॲक्ट करणार आहे ह्याच्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस मध्येच असेल त्यावेळेला तुम्हाला तो एक्सपिरियन्सच हवा त्या मॅच मध्ये खेळण्याचा. पण त्याचबरोबर तो समोरचा जो रेसलर आहे त्याला सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे. तो सुद्धा आता त्या प्रॅक्टिस नक्कीच. आहे. तर तुम्ही एकाच पोझिशनवर आहात. मग त्याच पोझिशनवर तुम्ही स्वतः कसं स्वतःला स्ट्रॉंग ठेवू शकता त्याच्यासाठी फक्त मला असं वाटतं की व्हिज्युअलायझेशन आणि मेंटल ट्रेनिंग हेच खूप महत्वाचं आहे की तुम्ही तुमचे जेवढे चांगले परफॉर्मन्स होते ते रिवाइज करा. मी सगळ्या शूटर्सना हेच माझ्या स्टुडंट्सना किंवा जे ऑलिम्पिकला क्वालिफाय झाले त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या बेस्ट जेवढ्या मॅचेस आहेत त्या परत परत तुम्ही बघा. तुम्ही स्वतःला बघा परफॉर्म करताना की तुम्ही त्याच्यापासून लांब नाही जाणार. तुम्ही मेंटली तुमचा माइंडसेट तिथेच असेल. फक्त प्रॅक्टिकली आणि फिजिकली तुम्ही थोडे वीक व्हाल पण ते दॅट कॅन बी टेकन केअर ऑफ विदिन 2 months. 2 महिन्यात तुमची फिजिकल कंडिशन वाढेल किंवा प्रॅक्टिकली तुम्ही प्रॅक्टिस करू शकाल. पण मेंटली तुम्ही तिथेच असाल त्यामुळे तुम्हाला कव्हर अप करायला खूप कठीण जाणार नाही. आणि मला नाही वाटायचं खूप काही याचा बाऊ करण्याची गरज आहे. सगळे खेळाडू त्याच प्रॉब्लेम मध्ये आहेत, त्याच लेवलवर आहेत. उलट आता हा तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करण्याचा खूप चांगला चान्स आहे हातामध्ये की तुम्ही स्वतःला घर बसून खूप चांगलं स्ट्रॉंग बनवलं तर यू विल बी द विनर. चांगला वेगळा विचार आहे कारण थोड्याशा आपण त्याच्यामध्ये निगेटिव्ह स्टोरीज जास्त वाचत होतो. एक आणखी मुद्दा म्हणजे जरा वेगळ्या संदर्भामध्ये म्हणजे रॉजर फेडरर आणि नाडाल जोकोविच यांनी टेनिसपटूंसाठी एक कारण त्यांचा जो रेग्युलर इन्कम ज्यांची नसते त्यांच्यासाठी एक फंड वगैरे असा बनवला होता. तर तसा काही फंड बनवावा इथलं भारतीय खेळाडूंसाठी जे टॉपचे सगळे त्यांना स्पॉन्सर मिळतात, त्यांना इतर स्रोत मिळतात, पण जे मधले आणि खालचे जे होतकरू जन आपण म्हणतो किंवा उदयोन्मुख म्हणतो त्यांच्यासाठी काही फायनान्शियल सपोर्ट किंवा आर्थिक त्यांच्यासाठी त्यांना हातभार मिळेल असा या स्वरूपाची काही योजना काही करावी असं असा विचार कधी तुम्ही केला? कारण तुम्ही ऑलिम्पिक क्वेस्ट मध्ये वगैरे सुद्धा सहभागी झालेले होतात. अनेक तुमचे हे सगळ्या समकालीन स्पोर्ट्समन आहेत जे आज वेटरन आहेत पण त्यांचे सुद्धा तुमचे काही विचार त्याच्यामध्ये आहेत. तुम्हाला असं काही सुचवावं असं वाटतं किंवा असं काही मनात विचार आला किंवा असं काही पुढे यावा फंड किंवा निधी असं काही? नक्कीच असा विचार आम्ही केला आहे आणि त्याच्यावर बऱ्याच आमच्या मीटिंग्सही झाल्या. स्टेट लेवलवर ही झाली, स्पोर्ट्स मिनिस्टरशी झाली, सेंट्रल गव्हर्नमेंटशी झाली आणि मला असं वाटतं फक्त खेळाडूच नाहीत तर आमचा सपोर्ट स्टाफ असतो. काही कोच बरोबर, खूप महत्वाचा मुद्दा आहे गव्हर्नमेंट तो. एम्प्लॉई आहेत, क्रीडा प्रबोधिनीमध्ये आहेत. ते नवरा बायको दोघंही कोचेस आहेत आणि आता त्यांचं इन्कम शून्य आहे तर त्यांनी कसं जगायचं. किंवा जे खेळाडू आहेत ज्यांची म्हणजे दे आर फ्रॉम हंबल फॅमिली, हंबल बॅकग्राऊंड त्यांना सुद्धा हे शक्य नाहीये पुढे नेणं. तर याच्यासाठी एक स्टेट स्पोर्ट्स फंड असावा असं मी सुचवू इच्छिते आणि असं मी आपल्या ओके. गव्हर्नमेंटला सुचवलेलं आहे. कारण जे एनजीओज असतात ते फक्त टॉप लेवल ऍथलीट्सना बघतात कारण त्यांना त्याच्याकडनं परफॉर्मन्स हवा असतो. पण ग्राउंड लेवलवर जे काम करणारे आहे, बरोबर. स्टाफ आहे, कोचेस आहेत त्यांच्यासाठी आणि सगळ्यांना एकत्र कोऑर्डिनेट करणं खूप कठीण आहे. त्यामुळे प्रत्येक स्टेटनी आपला स्टेट स्पोर्ट्स फंड ठेवावा आणि तो स्टेट स्पोर्ट्स फंड अशा गरजू व्यक्तींसाठी मला वाटतं वापरला तर खूप चांगली योजना राबवली जाईल. आणि आपल्या महाराष्ट्रात तर खूप काही उद्योगधंदे आहेत, असे कमर्शियल युनिट्स आहेत तर त्यांना आपण असं हक्काने सांगू शकतो की तुम्ही आमच्या स्टेटमध्ये तुमचा उद्योग चालवता तर तुमचा 1% CSR फंड जर कंपल्सरी स्टेट स्पोर्ट्स फंडला दिला तर
कुठल्याही इंटरनॅशनल ऍथलीट किंवा अशा कोणासाठी नाही, तर ह्या जे ग्राउंडवर काम करतात, सपोर्ट म्हणून काम करतात आणि ज्युनियर ऍथलीट यांच्यासाठी हा जर आपण वापरला तर त्याचा खूप फायदा होईल असं मला वाटतं. आणि काही काही ऍथलीट्सनी सुद्धा हे सुरू केलं, जसं गोपीचंद, अपर्णा पोपट यांनी सगळ्यांनी मिळून बॅडमिंटन साठी फंड जमा केलाय, किंवा आमचे काही शूटर्स आहेत, अंजुम मौडगिल जी आता ऑलिम्पिकला क्वालिफाय झालेली आहे, श्रियांका सादंगी, त्यांनी जे शूटिंग मध्ये आम्हाला बट पार्टी लागते, खाली टार्गेट पिट मध्ये उभं राहून टार्गेट चेंज करायला किंवा ते सगळं स्टॅटिस्टिक्स सांभाळायला, त्यांच्यासाठी फंड त्या गोळा करतात. असे प्रत्येक इंडिव्हिज्युअल लेवलवर काम करतात, पण त्यांनी खूप काही अचीव होईल असं मला वाटत नाही. जर हे गव्हर्नमेंट लेवलवर अथॉरिटेटिव्हली काम झालं तर त्याचं नक्कीच अधिक टार्गेटेड होईल असं चांगलं होईल काम. प्रशिक्षक म्हणून तुम्हाला म्हणजे केव्हा की तो एक पुढचं लॉजिकल एक्सटेन्शन होतं का असं काही ठरवलं होतं की आपल्याला प्रशिक्षक व्हायचंय, किंवा म्हणजे कारण सर्वच खेळाडू याच्यामध्ये प्रशिक्षकाकडे जातात असं मला दिसत नाहीये, तर तो नक्की प्रवास नेमका कसा झाला? हा, मला असं पहिल्यापासून वाटायचं, कारण मी स्वतः खूप खडतर मार्गातनं आलेले आहे. 1 वर्ष कोच होता, 2 वर्ष नव्हता, मग परत 1 वर्ष आला, आणि जेव्हा खरंच मला ऑलिम्पिकची मॅच खेळायची तेव्हा माझ्या पाठी कोच नसायचा. तर त्या कोचमुळे काय काय फायदे होतात आणि ते किती महत्वाचे आहे हे महत्व मला माहित होतं. आणि त्याच्यानंतर 30 वर्ष खेळल्यानंतर मला कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे की माझ्याकडे प्रचंड एक्सपिरियन्स आहे, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे. टेक्निकल नॉलेज तर आज तुम्हाला कुठल्याही खेळाडूकडे, कोचकडे किंवा बाहेरच्या अकॅडमीत जाऊन मिळेल, पण प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स की त्या क्षणी जिंकायच्या वेळी शूटरला काय विचार करायला हवा किंवा काय विचार येऊ शकतात आणि त्याच्यावर आपण कसं मारायला हवी, हा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स खूप महत्वाचा असतो. आणि ते नॉलेज मला असं वाटतं दिस इज हाय टाइम आय शुड गिव्ह बॅक टू माय कंट्री. आणि मग ते मी माझ्या जनरेशनशी शेअर करून, मला असं वाटतं इंडियामध्ये प्रचंड टॅलेंट आहे. आपली मुलं खूप हुशार आहेत, पण त्यांना लहानपणापासून खूप चांगलं मार्गदर्शन द्यायची गरज आहे. आणि जर ते माझ्या हातून घडलं तर मला आवडेल की माझी जी अपुरी राहिलेली स्वप्न आहेत मी ती त्यांच्या डोळ्यात नक्कीच बघीन. आणि हे म्हणून, आणि खूप छान आहे कोचिंग, हे इट्स अ फन, आणि खूप मला आवडतं कोचिंग द्यायला. मी जेव्हा मुलांना बेसिक ट्रेनिंगही शिकवते तेव्हा मला माझे स्वतःचेच काही चुका आढळतात, माझंही ते नॉलेज रिवाइज होतं आणि रोज नवीन काही काही शिकता येतं. माझ्याकडे अगदी 8 वर्षापासून 28 ते 30 वर्षापर्यंतच्या वयोगटातली सगळीच अकॅडमीत शिकायला येतात. त्यामुळे प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत, प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाचं IQ लेवल हे वेगवेगळं असतं. तुम्ही एकच गोष्ट सांगा पण ती 5 जण वेगवेगळ्या नजरेनी, वेगवेगळ्या अर्थानी घेतात. मग त्यांच्या त्या डिफिकल्टीज सॉल्व्ह करणं, आणि एवढंच नाही, कोच म्हणजे हे सर्वस्व असावं असं मला वाटतंय. म्हणजे आज मी कोच म्हणून माझ्या मुलांना फक्त माझं टेक्निकल ज्ञान देते किंवा शूटिंगच शिकवते, शूटिंग मध्ये तुम्ही मेडल घेऊन या एवढ्यावरच आम्ही थांबत नाही, तर आमचे खूप चांगले पर्सनल रिलेशन मग निर्माण होतात. मग त्यांना घरात काही प्रॉब्लेम असेल, अभ्यासात काही प्रॉब्लेम असेल, फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम असेल, या सगळ्यामध्ये आम्ही डिस्कस करून खूप चांगला मार्ग काढतो. आणि मला खूप छान वाटतं जेव्हा माझ्या स्टुडंटचे आई वडील मला फोन करतात की मॅम, आमचा मुलगा शूटिंग नाही केलं तरी चालेल, पण तो एक खूप चांगला मुलगा बनलाय, खूप चांगला माणूस बनलाय, एक रिस्पॉन्सिबल स्टुडंट बनलाय, हे हा फरक आम्हाला खूप आवडतो. मग हे ऐकून मला खूप चांगलं वाटतं की माझ्या अकॅडमी मधनं बाहेर पडेल तो एक सामान्य माणूस नाही, एक चांगला कॉन्फिडंट ह्युमन बिंग, एक म्हणजे परिपक्व माणूस जो सोसायटी मधली सगळी रिस्पॉन्सिबिलिटी समजतो, एक चांगला माणुसकी म्हणून घेऊन बाहेर पडतो. हे मी माझा उद्देश ठेवतोय. आणि मेडल्स आणि बाकी सगळे रँकिंग हे माझ्यासाठी बोनस आहे असं मला वाटतं. पण शिकवायला हे सगळ्यांनीच हवं. ज्या मला असं वाटतं कारण आपल्या देशाचा ड्रॉबॅक खेळामध्ये हाच होता, इंडियन स्पोर्ट्समध्ये मेन ड्रॉबॅक हा होता की आपल्याकडे चांगले कोचेस नव्हते. कारण मी जेव्हा शूटिंग करायचे तेव्हा मी बघायचे की अजून 10 शूटर्स यायचे, ते प्रॅक्टिस करायचे पण मार्गदर्शन नाही म्हणून त्यांचा इंटरेस्ट जायचा आणि निघून जायचे. तर आपण असे कदाचित कितीतरी टॅलेंटेड चुकलो असू अशामुळे. त्यामुळे हा जो ड्रॉबॅक आहे हा चांगला, त्याच्यावर ओव्हरकम करण्यासाठी ही प्रत्येक सिनियर ऍथलीटची रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्ही एकाला शिकवा, अगदी प्रोफेशनल अकॅडमी काढायची गरज नाही.
पण तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही तुमच्या पुढच्या जनरेशनशी नक्कीच शेअर केला पाहिजे, असं निदान आपल्या देशासाठी तरी, असं मला वाटतं. म्हणजे ते कर्तव्य म्हणूनच, कर्तव्य भावनेतनच झालं पाहिजे त्याच्यामध्ये. नक्कीच. आपली 26 ऑलिम्पिक मेडल्स होती, त्याच्यामध्ये 4 शूटिंग मध्ये आपल्याला मिळालेली आहेत. राज्यवर्धन राठोड, त्याच्यानंतर अभिनव बिंद्रा, विजय कुमार आणि गगन नारायण. या वेळेला तुम्हाला ह्या ऑलिम्पिक मध्ये एक असा सिनेरिओ आपण हे करू की तुम्हाला कोणत्या शूटर कडनं म्हणजे मेडल होप्स किंवा अशा पदकं मिळू शकतील असं वाटत होतं. हा एक मुद्दा, हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न म्हणजे या ऑलिम्पिक मध्ये भारताला साधारण एक किती पदकं मिळतील, म्हणजे शूटिंगचा एक वेगळा प्रश्न आणि हा वेगळा प्रश्न. तुमचा अंदाज काय होता त्याच्यामध्ये? शूटिंग टीम आपली जगातली नंबर 1 टीम आहे, पण इंडियाला करंट रँकिंग 1 आहे. आपल्याकडे सगळ्यात टॅलेंटेड आणि बेस्ट टीम आपली ह्या ऑलिम्पिक साठी तयार झालेली आहे, आणि आता ती तयार होईलही. मला असं अजिबात म्हणा असं वाटत नाही की होती, ती अजूनही चांगली आहे. सगळे, कारण 80% आपले जे शूटर्स आहेत ते 18 वर्षाच्या खालच्या वयोगटातले आहेत. एकदम ब्राईट, फिअरलेस आणि टॅलेंटेड शूटर्स आहेत, आणि खूप चांगली परफॉर्मन्सेस त्यांनी, कन्सिस्टंट परफॉर्मन्स गेल्या 2-3 वर्षामध्ये दिलेले आहेत. टॉप 10 रँकिंग मध्ये, इंडिव्हिज्युअल टॉप 10 रँकिंग मध्ये सगळे आपले शूटर्स आहेत जे आपले क्वालिफाय झालेत. सगळ्यात जास्त क्वालिफिकेशन यावेळी मिळालेलं आहे, आणि आम्ही खूप मेडल्स, निदान 5 ते 6 ऑलिम्पिक मेडल्स आम्ही फक्त शूटिंग मध्ये काउंट करत होतो. कारण एक खूप चांगली गोष्ट इंडियासाठी अशी झाली की एक मिक्स इव्हेंट, आतापर्यंत कुठलाही मुला मुलींचा मिक्स इव्हेंट शूटिंग मध्ये नव्हता, पण ह्या ऑलिम्पिक पासून मिक्स इव्हेंट कॅटेगरी सुरू झाली आहे. आणि इंडियाच अशी आहे ज्याच्यामध्ये मुलं मुली इक्वल लेवलवर, इक्वल टॅलेंटेड आहेत, इक्वल लेवलवर खेळतात. असे काही कंट्रीज आहेत ज्याच्यामध्ये मुली खूप चांगल्या आहेत पण मुलं वीक आहेत, मुलं चांगली आहेत पण मुली वीक आहेत. पण आपली दोन्ही जे आहेत मुलं मुली शूटर्स, दोन्हीही टॉप लेवल शूटर्स आहेत. एकत्रित ताकद ती आहे, कोणीच टच करू शकत नाही, कारण मिक्स टीम इव्हेंट मध्ये सगळे वर्ल्ड नंबर 1 रँकिंग आपले आहे. त्यामुळे त्या 3 इव्हेंट्स मध्ये आपल्याला खूप चान्स होता, चान्स आहे पदक जिंकायचा. आणि त्याशिवाय इंडिव्हिज्युअल मेडल्सही आपल्याला कमीत कमी 2 मिळायलाच हवीत असं मला वाटतं. म्हणजे मी कमीत कमी 5 मेडल शूटिंगची सांगते. ओव्हरऑल आपण खूप चांगल्या पोझिशनवर आहोत, पण रेसलिंग, बॉक्सिंग हे सगळं तुमच्या ड्रॉवर खूप अवलंबून असतं. त्याच्यामध्ये प्रत्येकाला सेम चान्स मिळतो असं नाही. किंवा बॅडमिंटन जर तुम्ही बघायला जाल तर आता लो लेवलवर चाललं होतं, अजून क्वालिफिकेशन त्यांचे राऊंड्स राहिले. ऍथलेटिक्सचं पण सेम आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये प्रेडिक्ट करणं खूप कठीण आहे, पण ऍटलिस्ट 3 मेडल्स इतर इव्हेंट मधनं तरी मिळायला हवीत. पण तेवढी आपण तयारी करून घेतली आपल्या ऍथलीटची, तेवढं आपल्याकडे प्लॅनिंग होतं, तेवढं आपलं बजेट आपण त्याच्यासाठी घातलेलं आहे, तर तेवढा रिटर्न तरी नक्कीच मिळावा असं मला वाटतं. कारण बीजिंग मध्ये आपल्याला 3 पदकं होती, एक सुवर्ण पदक होतं. त्याच्यानंतर लंडन मध्ये आपल्याला 6 पदकं मिळालेली होती. पण रिओला 2च पदकं आले, त्याच्यात शूटिंग मध्ये आपल्याला एकही नव्हतं. तर हा थोडासा म्हणजे डिफरंट कशामुळे झाले असेल असं वाटतं. नाही, तेव्हा काही फायनल मध्ये गेले होते थोडस शूटिंग मध्ये. तेव्हा काय झालं, मला वाटतं की तो जो 4 वर्षाचा काळ होता त्याच्यामध्ये नीट प्लॅनिंग झालेलं नव्हतं. म्हणजे इंडिव्हिज्युअली जर असेस आम्ही केलं तेव्हा मला असं वाटलं की प्रत्येक शूटर हा स्वतःच्या दृष्टीने तयारी करत होता, आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंटनी सुद्धा, सेंट्रल गव्हर्नमेंटनी 1-2 महिने आधीच किंवा 6 महिने आधीच त्यांचं बजेट डिक्लेअर केलं ऑलिम्पिकच्या. ऑलिम्पिकची तयारी 6 वर्ष आधीपासून सुरू व्हायला हवी, आणि 6 महिने बजेट दिल्यामुळे नियोजनातला गोंधळ आहे. मग ते बजेट कसं खर्च करायचं. मग त्याच्यासाठी शूटर उगाच फॉरेनला पळाले, तिथे प्रॅक्टिस करत बसले, त्यांच्या चुकीच्या जागा निवडल्या गेल्या, चुकीचे कोचेस निवडले गेले. हे सगळं खूप चुकीच्या क्षणी, चुकीच्या वेळी, चुकीच्या पद्धतीने झालं, आणि सगळे कन्फ्युज्ड स्टेट ऑफ माइंड मध्ये आपले ऍथलीट्स रिओ ऑलिम्पिकला पोहोचले असं मला वाटतं. निदान शूटिंग मध्ये तरी मी तसंच सांगेन. कारण रिओ ऑलिम्पिकचं वेदर कसं असणार आहे, ती रेंज कशी असणार आहे याचा विचार न करता तुम्ही
एकदम मायनस डिग्रीमध्ये जाऊन प्रॅक्टिस केली, नको त्या ठिकाणी प्रॅक्टिस केली, असं जर सगळं असेल तर तो इफेक्ट खूप पडला. त्यामुळे ते प्रॉपर प्लॅनिंग मध्ये टीम वर्क नव्हतं. पण ह्यावेळी त्याच्यानंतर आमच्या फेडरेशननी खूप चांगले धडे घेतले आणि खूप चांगली तयारी केली. प्लॅनिंग आहे. कुठलाही शूटर स्क्वॉडच्या बाहेर ट्रेनिंग करत नाही. आमचा शूटिंग स्क्वॉड हा एकत्र प्रॅक्टिस करतो, एकत्र कॉम्पिटिशनला जातो आणि त्याचेच रिझल्ट आम्हाला ह्या गेल्या 2 वर्षात मिळाले. आणि ते जे टीम वर्क आहे, टीम बॉन्डिंग आहे, टीम स्पिरिट आहे, त्याच्यामधनं खूप काही कॉन्फिडन्स आणि आपल्याला गेन होतो आणि त्याच्यानं खूप काही शिकतो. आणि ही तयारीच आम्हाला या ऑलिम्पिकला चांगलं कामगिरी करण्यात मदत करेल असं वाटतं. आपल्याकडे काही प्रश्न आलेले आहेत, त्या प्रश्नांकडे वळण्यापूर्वी एकच फंडामेंटल तुम्हाला प्रश्न विचारतो. एक खूप असं आपण खोलवर रुतलेला असा एक सिनिसिझम आपल्याकडे दिसतो, आढळून येतो की एवढा 125 कोटींचा देश, आता 130 कोटींचा देश झालेला आहे, परंतु पदकं आपल्याला इतकी म्हणजे हातावर किंवा एका हातावर बोटावर मोजण्या इतकी मिळतात वगैरे. म्हणजे आपण 1996 पासून सतत एक एक पदक मिळवत आहोत. म्हणजे 96 मध्ये लिएंडर पेस, 2000 मध्ये मल्लेश्वरी, 2004 मध्ये राज्यवर्धन राठोड, 8, 12 मध्ये मल्टिपल, आणि गेल्या वेळेला 2 पदकं आपल्याला मिळाली होती, सिंधू आणि साक्षी मलिक. तर एक खेळाडू म्हणून या सिनिसिझमला तुम्ही कशा प्रकारे झेलता? कारण तो एक ज्याला तुम्ही म्हणजे निगेटिव्हिटी कडे खेचणं म्हणतात ना, मगाशी तुम्ही तो उल्लेख केलात ना, की ही निगेटिव्हिटी तुमच्यावर अशी आदळत असते. तर हे आदळत असताना सुद्धा स्वतःला मोटिवेट करत राहणं वगैरे वगैरे हे कसं शक्य होतं? म्हणजे तुम्ही कुठेही सहजपणे असे जात असाल आणि तुम्हाला बोलतील, अरे पण ते काय रे, आपल्याला एवढे 2च मिळतात, त्या कोरियाला केवढे मिळतात, जपानला एवढे मिळतात वगैरे वगैरे. तर हा जो एक पराकोटीचा सिनिसिझम आपल्याकडे आहे, त्याचा तुम्ही सामना कसा करता? मला असं वाटतं आपण फक्त लोकसंख्येबद्दल बोलतो, पण एवढ्या लोकसंख्येत बरोबर. किती पर्सेंट लोक खेळाकडे वळतात हे आपण आपल्या बघत. संस्कृतीचा आपल्याकडे आपल्याकडे बरोबर आहे, खेळाला थोडंसं प्रायोरिटी नाहीये. आता तो सिनारिओ बदलत चाललाय नक्कीच. म्हणजे माझ्या काळापासून आतापर्यंत मी हे सगळं जे बघितलंय त्याच्यामध्ये खूप पटीने फरक झालेला आहे. पण तरी पण बेसिक हाच प्रश्न राहतो की किती जण खेळतात. जर तुम्ही जेव्हा मी जर्मनी, अमेरिका अशा सारख्या देशांमध्ये जाते तेव्हा माणसं कमी पण मैदानं जास्त, अशी त्यांच्याकडे परिस्थिती आहे. त्यांच्या फॅमिलीतला प्रत्येक जण हा कुठला ना कुठला तरी खेळ खेळतो आणि तो खेळ प्रोफेशनल कनेक्शनचा असायला हवं असं नाही. त्याच्यामध्ये हाऊस म्हणून पण आपण ते खेळतात. आपल्याकडे अजूनही सिनियर सिटीजन्स फक्त वॉक घेतील किंवा देवळात जातील, पण त्यांच्याकडे सिनियर सिटीजन्स हे कुठला ना कुठला तरी खेळ खेळतात, सकाळी जॉगिंग करतात. हे कल्चर आहे, नाही त्यांच्या कल्चरचं. पण आपल्याकडे तशी प्रायोरिटी नाही अजून. आपण अजूनही त्या एज्युकेशन मध्ये इतके गेलो आहोत. त्याच्यानंतर खेळाला प्रायोरिटी नसल्यामुळे तेवढ्या अपॉर्च्युनिटीज नाही आहेत. आपला कितीसा कॉर्पोरेट फंड किंवा गव्हर्नमेंट फंड आपण बजेट आपल्या खेळासाठी वापरतो. इतर देश वापरतात त्याच्यात 10% किंवा 50% असेल. त्याच्यामध्ये तुम्ही ऑलिम्पिक मेडल्सचा ड्रीम स्वप्न बघू शकत नाही. अन्याय आहे ते. तसं करणं चायनाने सुद्धा अन्याय 80 करत साली आहे. त्यांची तयारी सुरू केली तेव्हा त्यांचं विजन केवढं लांब होतं. त्यांनी खेळाडूंना तयार करायला सुरुवात न करता पहिलं त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं. त्यांनी ही खात्री केली की प्रत्येक त्यांच्या भागामध्ये, वॉर्डमध्ये, गावामध्ये क्रीडांगण, प्रत्येक इव्हेंटची सोय ही असायला हवी. इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण झाल्यानंतर लोक वळतील. लोक वळल्यानंतर त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळणारे कोचेस तिथे असतील. कोचेस मिळाल्यानंतर मग हाय लेवल परफॉर्मन्स कसा त्यांचा घेतला जाईल हे पूर्ण इकोसिस्टीमच असते. सिस्टीम म्हणजे बघेल. स्पोर्ट्सची ही सिस्टीम इकोसिस्टीम आपल्याकडे असते. अजूनही नाहीये. आपल्याकडे खेळाची युनिव्हर्सिटीज नाहीये, तिथे आपण ऑलिम्पिक मेडल कसे काय घेऊ शकतो. आपल्याकडे अभ्यास चांगला पण, मुद्दा आहे. नोकरी पण करायची आणि मग उरलेल्या वेळात जर तुम्ही खेळ करणार असाल तर ते तुमचं प्रोफेशन म्हणवलं जात नाही. प्रोफेशनल तुम्ही खेळाडू असल्याशिवाय तुम्हाला ऑलिम्पिक मेडल मिळणं शक्यच नाहीये. त्यामुळे हे लोकसंख्या आहे, पण ती लोकसंख्या किती खेळते ह्याचा विचार पहिल्यांदा व्हायला हवा. आणि याच्यावर एकच उपाय असा आहे, मला असं वाटतं की शाळेमध्ये खेळ हा कंपल्सरी करणं महत्वाचं आहे. शाळेमध्ये आपल्याकडे शेवटचा तास असतो खेळाचा वगैरे अजून सुद्धा. आणि अजूनही तो टाइमपास
पिरियड म्हणूनच असतो. म्हणजे मलाही आठवतं माझ्या शाळेत पीटी पिरियड असला की आम्ही खुश व्हायचो, कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन गप्पा मारत बसायचा, कारण तिथे खेळ हा होतच नाही. आणि दुर्दैवानं एक दुर्दैवाची गोष्ट अशी की काही शाळांनी जे काही रिट्रेंच केले शिक्षक, ते खेळ शिक्षक आणि चित्रकला शिक्षक यांना पहिल्यांदा हो, नोकरीवरून काढून टाकलेले म्हणजे आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही जर दुर्दैवी आहे फार. एकतर कंपल्शन आपण असं करू शकतो की कुठल्याही इव्हेंटचा तुम्हाला 3rd ग्रेड सर्टिफिकेट, अगदी सी ग्रेड मिळाली तरी चालेल, ते असल्याशिवाय तुम्हाला तुमचा मेन रिझल्ट मिळणारच नाही. असं करून तुम्ही प्रत्येक मुलाला कंपल्शन करू शकता की कुठला ना कुठला तरी खेळ तुम्ही खेळायलाच हवा. आणि ह्याच्यासाठी जेवढे तुमच्याकडे चांगले ऍथलीट्स आहेत त्यांना त्या शाळेमध्ये पाठवणं, त्यांना ते विजन देणं मुलांना, किंवा ज्या फीडर अकॅडमीज आहेत प्रत्येक खेळाडूंच्या, जशी माझी पुण्याला आहे, सुमा शिरूरची पनवेलला आहे, दीपालीची मुलुंडला आहे, कोणाची तरी मुंबईत असेल, अशा सगळ्या फीडर रेंजेसची युनिव्हर्सिटी किंवा गव्हर्नमेंटनी कोलॅबोरेट करून त्यांना त्या त्या वॉर्डच्या शाळेचं काहीतरी जबाबदारी सोपवून जर हा खेळ आपण शाळेपासून सुरू केला तरच आपल्याला मास प्रोडक्शन लागेल. फक्त 100 तुम्ही अशी बोलणी वगैरे केली होती विद्यापीठ किंवा शाळा किंवा अशा काही संस्थांशी? आपण हे करू शकत नाही, गव्हर्नमेंट लेवलवरच करायला हवं. ह्या सूचना किंवा हे सजेशन्स आम्ही गव्हर्नमेंटला वारंवार देत असतो, पण ते प्रॅक्टिकली होताना खूप कमी दिसतं. हीच खेदाची गोष्ट आहे. कारण आपल्याला हे मास प्रोडक्शनच करायला लागेल. जेव्हा देशामध्ये तुमच्या लाखो करोडोनी ऍथलीट्स असतील तेव्हा तुम्हाला 10 मेडल्स 20 मेडल्स मिळू शकतात. जर 100च ऍथलीट असतील तर तेव्हा एखाद्या मेडलवरच मग तुम्हाला समाधान मानावं लागतं. असं चायनामध्ये बरोबर. करोडो शूटर्स आहेत, करोडो अकॅडमीज आहेत. आम्ही जेव्हा तिथे मी एका वर्ल्ड कपला नॅनजिंग सारख्या शहरामध्ये गेली होती, केवढी मोठी स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी होती, त्याच्यामध्ये त्यांची स्वतःची मोठी शूटिंग रेंज, त्याच्यामध्ये 100-200 शूटर्स होते आणि त्यातले पहिले 10 शूटर 400 पैकी 400 मारायचे. आमच्याकडे 400 पैकी 400 दडपून टाकणार आहे सगळं. वाटायचो. तर ह्या कॉम्पिटिटिव्ह लेवलला पोहोचण्यासाठी आधी आपल्याला आपलं कल्चर चेंज करणं खूप महत्वाचं आहे. मला एक आठवतं, एक उदाहरण तिथे 2012 मध्ये ऑलिम्पिक जेव्हा लंडन मध्ये होतं तेव्हा इंग्लंडच्या ब्रिटनच्या तर त्या सगळ्या व्यवस्थेनं असं एक 4-5 वर्ष आधीच ठरवलं, 3 वर्ष आधी ठरवलं, कारण 4 वर्ष आधी ते ऑलिम्पिक त्याला मिळालेलं होतं तोपर्यंत, की आपल्याला या ऑलिम्पिक मध्ये फक्त ऑस्ट्रेलियाच्या पुढे जायचंय, कारण ऑस्ट्रेलियाकडे सुद्धा मल्टी डिसिप्लिन पदकं ते जिंकणारी मंडळी आहेत सगळी. तर फक्त आपल्याला आपलं टार्गेट हे की ऑस्ट्रेलियाच्या पुढे जायचंय. ऑस्ट्रेलियाच्या पुढे ते गेले, ते करता करता त्यांनी भरपूर पदकं मिळवली. तर असे काही स्मॉल छोटी टार्गेट्स पण ठेवून पुढे नक्कीच. सरकता येऊ आणि शकतं. मला असं वाटत नाही, जर तुम्हाला खेळाची संस्कृती आपल्या देशामध्ये निर्माण करायची आहे तर शाळेमध्ये खेळ कंपल्शन खेळण्यासाठी करू नका. म्हणजे त्यांच्यामध्ये ही आयडियाज तुम्ही बिंबवू नका की तुम्हाला ऑलिम्पिकमध्ये पदक आणायचे म्हणून तुम्ही खेळ सुरू केलाय. खेळ हा तुम्ही खेळासाठी सुरू केलाय. खेळ तुम्हाला खूप काही देतं. म्हणजे तुमच्या पुढच्या शैक्षणिक व्यवसाय करिअरमध्ये सुद्धा तुम्हाला खेळाचा खूप फायदा होणार आहे. खेळ तुम्हाला फिटनेस देतं. फिटनेसमुळे तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं राहतं. आरोग्य चांगलं राहिलं तर तुमचं मनस्वास्थ्य चांगलं राहतं. मनस्वास्थ्य चांगलं राहिलं तर तुमचं कुठलंही काम चांगलंच होणार आहे. म्हणजे खेळ हे आणि तुम्हाला डिसिप्लिन देतं, जे आपल्या देशामध्ये मुळीच नाहीये. आपल्या देशामध्ये सगळ्यात जी काय कमतरता असेल तर ती शिस्तीची. आणि माझ्यामध्ये मला वाटतं शिस्त ही बाणवली गेली कारण मी एनसीसी मध्ये होते. त्यामुळे मला एखादी वही एखाद्या कपाटामध्ये वाकडी ठेवली तरी मला इरिटेट होतं. एवढी शिस्त आमच्या अंगात बाणवली गेली ती एनसीसी मुळे. आपण बाकीच्या देशांमध्ये बघतो, अमेरिका बघा, बाकी कुठलेही इंग्लंड बघा, त्याच्यामध्ये मिलिटरी ट्रेनिंग हे महत्वाचं आणि कंपल्सरी असतं. ते आपल्याकडे काहीच नाहीये. आपल्याकडे आधी एनसीसी, स्काउट, गाईड होतं, ते सुद्धा आता अगदी रसातळाला गेलेलं आहे. तर हे खेळाबरोबर जर तुम्ही एनसीसी, गाईड हे जे तुम्हाला लहानपणी शिस्तीचं, डिसिप्लिनचं महत्व पटवून देईल अशा प्री मिलिटरी ट्रेनिंग तरी कंपल्सरी करायला हवं त्वरित, कारण ते ऑलरेडी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कुठला GR पास करायची गरज नाहीये. तर हे एनसीसी, गाईड, स्काउट हे तुम्ही मुलांना कंपल्सरी करा. त्याच्यातनं ते शिस्त शिकतील आणि एकदा शिस्त तुमच्या मनामध्ये बाणवली ना मग आपोआप तुम्ही तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी समजू शकता. शिस्तीशिवाय तुम्ही खेळही खेळू शकत नाही. त्यामुळे ही पहिली आपल्या देशात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिस्त आणणं, मॅनर्स आणणं आणि मग खेळाला स्पोर्ट्स कल्चर देणं हे खूप महत्वाचं आहे. तुमचा पहिला प्रश्न जो आम्ही इथे आता घेतोय तो
उत्तर तुम्ही बऱ्यापैकी त्याचं दिलेलं आहे. सुमेध म्हणून ठाणे तिथले फिजिओथेरपिस्ट आहेत. तर म्हणजे नेमबाजीसाठी लागणारी शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची पातळी आपण कशी गाठली आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे सातत्याने ती कशी राखली, असा त्यांचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की खरंच मी खूप सुदैवी आहे की 30 ते 32 वर्षाची माझी शूटिंगची कारकिर्दी आहे ती विदाऊट इंजुरी झाली. मला कधीही शूटिंगमुळे कुठल्याही इंजुरीला समोर जायला लागलं नाही. मी माझं कन्सिस्टन्सी आणि लेवल तीच ठेवू शकले ते केवळ आणि केवळ योगामुळे. शूटिंगसाठी बेसिकली तुम्हाला खूप फ्लेक्झिबल बॉडी लागते, कारण पूर्ण रायफलचं वजन तुमच्या अंगावर असतं आणि तुमचे मसल्स कंटिन्युअस पल्सेशनमुळे हलत असतात. तर ते स्टेबल करून तुम्हाला 1 रुपयाच्या कॉईनच्या साईज एवढं टार्गेटवर स्टेडी व्हायचं असतं आणि तो पेन डॉट तुम्हाला मधला साधायचा असतो. त्याच्यासाठी किती स्टेबिलिटी लागेल आणि हे सगळं मला वाटतं फ्लेक्सिबिलिटी आणि तुमच्या मसल कंट्रोलनी येतं. त्याच्यामुळे सॉफ्ट मसल्स असणं नेमबाजांसाठी खूप महत्वाचं आहे. आमच्या वेळी आम्हाला फिजिओथेरपी हा प्रकार असतो हेही माहिती नव्हतं. आजकाल खूप शूटर्सना मी बघते की इंजुरी झाली, फिजिओथेरपिस्टकडे जा, मसाज घ्या, निडलिंग करा, हे करा, ते करा. हे गरज का लागते? कारण त्यांचा बेसिक फिटनेस खूप कमी असतो. आमचा बेसिक फिटनेस हा शाळेपासून एनसीसी मुळे खूप आमचा चांगला झाला. जेव्हा व्यायामाची गरज होती तेव्हा आम्ही व्यायाम केला, चांगला व्यायाम केला, कार्डिओ पासून सगळं केलं आणि जेव्हा गरज होती तेव्हा योगा केलं. मी या सगळ्या कॉम्बिनेशन मुळे माझं करिअर इंजुरी फ्री राहिलं असं मी सांगू इच्छिते. आणि योगा हे खूप चांगल्या एक्सरसाइज आहेत, निदान नेमबाजी सारख्या इव्हेंटसाठी. एक नांदेडचे महेश अंबोरे म्हणून त्यांचा प्रश्न असा आहे, नांदेड सारख्या छोट्या शहरामध्ये म्हणजे आम्ही फारशा सुविधा नसतात आमच्याकडे, तर या महागड्या खेळामध्ये आम्ही संधी आम्हाला कशी मिळेल असा त्यांचा एक प्रश्न आहे. तर थोडा एक इकॉनॉमिक्स पण याच्यामध्ये थोडंसं इन्व्हॉल्ड आहे माझ्या मते. मला असं वाटतं जर तुम्ही खेळाकडे प्रोफेशनली बघत असाल तर सगळेच खेळ महागडे आहेत, शूटिंगच असा नाही. आणि हे खूप चुकीची समजूत आहे लोकांची की शूटिंग म्हणजेच महागडा खेळ. असं नाहीये. जेव्हा तुम्ही शूटिंग सुरू करता तर कोणीतरी तिथे अकॅडमी उघडतं, कोणी तिथे क्लब उघडतं. त्या क्लबमध्ये वेपन्स असतात, साहित्य असतं, ते तुम्ही इनिशियली बॉरो करून तुमची प्रॅक्टिस सुरू करू शकता. आज आमची जी एअर रायफलचा इव्हेंट आहे तो तुम्ही घरी सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. त्याला 10 मीटरची जागा लागते, 12 मीटरची जागा लागते. त्याच्यानंतर सुरुवात तुम्ही अगदीच हाय फंडा रायफलनी, इम्पोर्टेड रायफलनी नाही करणार. तुम्ही इंडियन मेक रायफल्सही आता अवेलेबल आहेत, तर तुम्ही शेअरिंग मध्ये घेऊ शकता. 3 शूटर्स मिळून, आम्ही तेव्हा 5 शूटर्स मिळून एक रायफल वापरायचो. तुम्ही आता 3 शूटर मिळून एक रायफल आणून ती प्रॅक्टिस टाइम तुम्ही विभागू शकता. एका बुलेटची किंमत आज 1 पैसा आहे. तेवढं तर आपण खर्च करूच शकतो, कारण आता इंडियन मेक काही पॅलेट्स अवेलेबल आहे. तर मला असं वाटत नाही की सुरू करण्यासाठी हा खूप महागडा खेळ आहे. उलट हा स्वस्त खेळ आहे सुरू करण्यासाठी. त्याचे रिक्वायरमेंट्स खूप कमी आहेत. आणि एकदा तुम्ही सुरू केलं, एखाद्या पातळीवर पोहोचलात की मग तुम्हाला हळूहळू कळत जातं की त्याच्यामध्ये कशी साधनं मिळवू शकतो, कशी सपोर्ट मिळवू शकतो, मग गव्हर्नमेंट सपोर्ट कसा मिळतो, प्रबोधिनी तुम्ही तिथे इंट्रोड्यूस करू शकता का, जी स्कीम आहे. किंवा चांगल्या शूटर्सना तुम्ही, मग तिकडच्या सिलेक्टेड शूटर्सना तुम्ही चांगल्या मोठ्या अकॅडमीत कसं पाठवू शकता. हे सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. सुरू करायला हा खेळ अजिबात कठीण नाहीये असं मला वाटतं. मी तर खूप साऱ्या शाळांमध्ये हे गेम्स इंट्रोड्यूस केले. तुम्ही तुमच्या शाळेच्या एखाद्या वर्गात ज्याच्यामध्ये 10 बाय 12ची खोली अवेलेबल असेल तिथे तुम्ही तुमची शूटिंग रेंज उघडा. आणि रेंज ही फिक्स नसते कधी 10 मीटरची. तुम्ही शूटिंग मुलांची प्रॅक्टिस झाल्यानंतर ती टार्गेट परत सरकवून तुम्ही तो हॉल वापरू शकता. मल्टीपर्पज हॉल तुम्ही वापरू शकता. किंवा आता आमच्याकडे म्हणजे आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर केलेली आहे तशी लेझर गन्स आहेत, ज्याच्यामध्ये कुठलाही धोका नाही, तीच ऍक्शन आहे, तेच टार्गेट आहे, फक्त बुलेट ऐवजी लेझर जाते. म्हणजे तुम्हाला खर्चही येणार नाही, तुम्हाला तेच रिझल्ट मिळणार. आणि ह्याच्यामध्ये शाळेच्या मुलांना कुठलीही अपाय किंवा डेंजर किंवा लेडचं पोल्युशन व्हायची गोष्ट नाही. ती ह्या लेझर गननी तुम्ही सुरू करू शकता आणि एखाद्या सर्टन लेवल नंतर तुम्ही इंटरेस्टेड आणि चांगल्या शूटर्सना कन्वर्ट करू शकतात. असे बरेच काही गोष्टी आहेत ज्यांनी हा खेळ सुरू होऊ शकतो. जळगाव, कोल्हापूरचे किती, बीड वगैरे अशी कितीतरी छोट्या छोट्या गावांमध्ये शूटिंग सुरू झालेलं आहे. विशाल हौसे म्हणून त्यांचा प्रश्न आहे, ते सहाय्यक प्राध्यापक आहेत, की
स्पोर्ट्समन सारखं तुमचं जे क्रीडापटू म्हणून जे काही ऍटिट्यूड किंवा एक जे असतात ते जीवनाच्या इतर अंगांमध्ये आपल्याला कशा प्रकारे वापरता येऊ शकतात? खेळाचे सगळेच फायदे आपल्याला आपल्या कुठल्याही करिअरमध्ये उपयोग देतात, कारण का एक तर यशस्वी करता येऊ शकतं की how a sportsman the way he thinks or she thinks or she performs. तेच हा प्लीज. खेळाडू हा फिजिकली खूप फिट असतो, त्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती तुम्हाला मिळतेच. फिजिकली फिट असल्या कारणाने तुम्ही मेंटली फिट असता. आणि मला वाटतं स्पेसिफिक शूटिंग हा किंवा आर्चरी किंवा चेस असे इव्हेंट आहे ज्याच्यामुळे तुमचे रिफ्लेक्सेस खूप चांगले शार्प होतात. म्हणजे एखादा मी मारते आणि मी त्याला रिफ्लेक्स केलं की मी पाठी घेतला घाल, हा काही काहींच्या ऍक्शन मध्ये खूप लॅग असतो. पण शूटिंगला हा रिफ्लेक्स खूप फास्ट करायला लागतो. पण जेव्हा तुमचं टार्गेट आणि एमिंग एरिया तुमचा मॅच होतो त्या क्षणाला तुम्हाला तो जर ट्रिगर चालला नाही तर तो एक पॉइंट जो असा पेन डॉट असतो तो मिस होऊ शकतो आमचा. त्याच्यासाठी तुमचा माइंड खूप शार्प, ती वेळ साधणं खूप महत्त्वाचं आहे. रिफ्लेक्स ऍक्शन तुमचे खूप शार्प होतात, तुमचा फोकस वाढतो, त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढते. आणि फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन जर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही अभ्यासात तर चांगलीच प्रगती करू शकता. कारण माझ्याकडे उदाहरण आहे, माझे स्टुडंट्स होते ते 12वी आणि 10वीच्या बोर्ड एक्झाम मध्ये होते. त्यांच्या आई वडिलांचे मला फोन आले की मॅडम आमच्या मुलांना समजवा की आता शूटिंग रेंजला जाऊ नका, थोडा तरी अभ्यास करा, 12वीत आहे 10वीत आहे. तर मी त्यांना सांगितलं की माझे शूटर्स, एकतर खेळाडू हा खूप मॅच्युअर्ड असतो, त्याला त्याची जबाबदारी कळत असते, त्यामुळे त्याला स्वतः सगळं माहित असतं की मी काय करतोय आणि काय करायला हवं. आणि शूटिंगमुळे त्यांचा फोकस आणि टार्गेट्स निश्चित असतात त्याची. इतकं डिसिप्लिन असतात त्यांचं, इतकं चांगलं होतं की माझे सगळ्या 12वीच्या स्टुडंट्सना 85+ मिळाले आणि 10वीच्या सगळ्या स्टुडंट्सना 88+ मिळाले. सगळे त्यांच्यापेक्षाही पूर्ण दिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा ते काही कॉलेजमध्ये काही विषयात पहिले आता गेले आहेत, इंजिनिअरिंग मध्ये चांगली त्यांनी मार्क्स मिळवलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटत नाही की खेळामुळे अपाय होतो, तर खेळामुळे तुमचा उलट खूप सर्वांगीण विकास होतो. आणि तो आत्मविश्वास, जी तुमची सेल्फ इमेज असते, त्यामुळे खेळामध्ये आपण जिंकलो की आपल्याला असं वाटतं की आय एम समबडी स्पेशल. ही जी तुमची सेल्फ इमेज असते सगळ्या कामांमध्ये तुम्हाला मदत करते. एक हाच धागा पकडून ना अंजली पुरत म्हणून त्या पालक आहेत, त्यांचा असा प्रश्न आहे की खेळाकडे वळणारा आपलं जेव्हा मूल असतं त्यावेळेला त्याला पाठिंबा सपोर्ट कसा द्यायचा, म्हणजे कशा पद्धती त्यांचे काही वेगळं आहे. तुम्ही स्वतः आता एक पेरेंट आहात, तुम्हाला तुमच्या पालकांचं मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये, तर तुम्ही पालक म्हणून मार्गदर्शन काय कराल आपला मुलगा किंवा मुलगी चमक दाखवते खेळामध्ये? मला असं वाटतं की पहिल्यांदा प्लॅनिंग ही गोष्ट खूप महत्वाची आहे, की तुमचा अभ्यासाचा वेळ आणि खेळाचा वेळ हे दोन्ही ठरवणं हे खूप महत्वाचं आहे. की कधी मिळेल तेव्हा प्रॅक्टिस करायची, कधी मिळेल तेव्हा अभ्यास, असं असता कामा नये. कारण माझ्याकडे जे स्टुडंट्स येतात माझ्या अकॅडमीमध्ये त्यांचे ठरलेल्या वेळेतच येतात. जर तुमची सकाळी शाळा असेल तर तुमचा अभ्यास कंप्लीट करून संध्याकाळी 2 तास किंवा उलट. पण खेळात म्हणून अभ्यासाला कमी महत्व किंवा अभ्यास करणार असाल म्हणून खेळाकडे दुर्लक्ष असं होता कामा नये. तुम्ही दोघांनाही सेम प्रायोरिटी देऊन दोघांकडेही चांगलं लक्ष कसं देता येईल. आणि बोथ आर कॉम्प्लिमेंटरी. तुम्ही अभ्यास केल्यानेही कॉन्सन्ट्रेशन वाढतं ज्याचा तुम्हाला खेळाला फायदा होईल, खेळामुळे आत्मविश्वास वाढतो ज्याचा तुम्हाला अभ्यासात फायदा होईल. त्यामुळे हा कॉम्प्लिमेंटरी आहे. त्यामुळे तुम्ही दोघांवर नियोजनबद्धरित्या जर तुम्ही फोकस केलात तर नक्कीच चांगलं आहे. तुमच्या मुलांना थोडीशी तुम्ही फ्रीडम द्या. तुम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही फक्त सपोर्ट द्या, पण त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसू नका. की माझ्या आईने मला कधीच विचारलं नाही की तुझा स्कोर काय झाला, कुठलं मेडल मिळालं, जिंकलीस का हारलीस, किंवा तुझ्या मैत्रिणींनी तुझ्यापेक्षा किती चांगली कामगिरी, ह्याच्यामध्ये त्यांना कधीच इंटरेस्ट नव्हता. तू खेळतेस ना, तू कम्फर्टेबल आहेस ना, तुला जे आवडतंय तू करतेस, आमचा पाठिंबा आहे. एवढ्यावरच तुमचा रोल जर तुम्ही तिथे सीमित ठेवलात ना तर तुमचं कन्फ्युजन पण कमी होईल. खेळाडू किंवा तुमचा मुलगा खूप फ्रीली त्याच्या करिअरवर फोकस करू शकेल.
आणि प्लॅन ए आणि प्लॅन बी, म्हणजे प्लॅन ए म्हणजे तुमचं एज्युकेशन किंवा जे तुम्हाला पुढे जाऊन करिअर करायचंय, किंवा प्लॅन बी म्हणजे खेळ. ह्या कुठलाही जर मेन खेळ असेल तर प्लॅन ए मध्ये खेळ, प्लॅन बी मध्ये तुमचं दुसरं करिअर आहे. त्या दोन्ही प्लॅन ए आणि प्लॅन बी वर जर तुम्ही चांगला फोकस ठेवला तर कुठेच अडचण येणार नाही. महत्वाचे, अतिशय महत्वाचे काही मुद्दे तुम्ही इथे मांडलेले आहेत. एकच प्रश्न आहे, कारण आपल्याला आता वेळेचं पण थोडस भान ठेवावं लागेल. इथून आपण क्रीडा महासत्ता वगैरे हे जरा दूरच्या गोष्टी झाल्या थोड्याशा, परंतु क्रीडा संस्कृती येत्या काही वर्षांमध्ये रुजू शकेल असा विश्वास तुम्हाला वाटतो का, आणि त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न काय असतील? नक्कीच. आणि ह्याच्यासाठी हे ऑलिम्पिक होणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. जे ह्या ऑलिम्पिक मध्ये आपल्याला खूप चांगली कामगिरी आपले खेळाडू करतील असा आमचा विश्वास आहे. आणि जेव्हा तुमच्याकडे अचीवमेंट्स येतात तेव्हा ते लोकांपर्यंत पोहोचतात आणि मग त्यांचं आकर्षण वाढतं. आणि ही एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर आपल्याकडे खूप चांगल्या फॅसिलिटीज, इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध झालेले आहेत. पुण्यामध्ये खूप चांगलं असं स्टेडियम बालेवाडी आहे, दिल्लीला आहे, जयपूरला आहे. अशा बऱ्याच ठिकाणी खूप चांगले इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण होत आहेत. एनजीओज खूप आलेले आहेत जे आपल्या खेळाडूंना सपोर्ट करतात. खूप काही कॉर्पोरेट्स आहेत, गव्हर्नमेंट पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत जे आपल्या खेळाडूंना एम्प्लॉयमेंट देत आहेत. आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट जर तुम्ही म्हणाल तर तुम्हाला कुठल्याही इंटरनॅशनल मेडलसाठी तुम्हाला ए ग्रेड लेवलवर गव्हर्नमेंटची पोस्ट मिळते. खूप काही आमचे खेळाडू आहेत जे आता गॅझेटेड ऑफिसरच्या पोस्टवर आहेत, डेप्युटी कलेक्टर आहेत, डीएसओ आहेत. त्यामुळे हे सगळं चांगलं पॉझिटिव्ह वातावरण आपल्याकडे निर्माण होते आणि याच्या बरोबर आपल्या समाजालाही खेळाचं महत्व पटतंय. आज तुम्ही बघाल एक जिम मध्ये जायचं किंवा बॉडी बिल्डिंगचा एक ट्रेंड आलाय. इट इज पार्ट ऑफ स्पोर्ट. तुम्ही फिट असणं महत्वाचं आहे, एक स्टाईल म्हणून त्याच्यामध्ये ग्लॅमर आणणं महत्वाचं आहे. मग ह्याची ही सुरुवात आहे असं मला वाटतं. आणि नक्कीच आपण येत्या 5-6 वर्षात आपल्याकडे स्पोर्ट्स कल्चर रुजेल. त्याच्यासाठी खूप सिनियर खेळाडूंनी पण कामं सुरू केली आहेत. त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनची आपल्याला गरज आहे, कॉर्पोरेटची गरज आहे, गव्हर्नमेंट पार्टिसिपेशनची गरज आहे. आणि मेन आपल्या सामान्य माणसांनी आपला माइंडसेट बदलण्याची गरज आहे. तर ती शिस्त आपल्यामध्ये आणली, आपल्यामध्ये ती आवड निर्माण केली. आपण सुद्धा आपल्या सोसायटीसाठी एक रिस्पॉन्सिबल नागरिक आहोत हे स्वतःमध्ये जर हे आपण बिंबवून घेतलं तर हे काही कठीण गोष्ट नाहीये. जर छोटे छोटे देश करू शकतात, रोमानिया, कोलंबिया सारखी छोटे छोटे देश येऊन तिथे आपल्यापेक्षा जास्त मेडल जिंकतात, तर ते काही आकाशातनं पडलेली नाहीये. त्यांची तयारी आहे, त्यांची इच्छाशक्ती जबरदस्त आहे आणि त्यांचं पेट्रियटिझम आहे. म्हणून ते आपल्याकडे कमी आहे. जर ती ते आपण कमतरता भरून काढली तर आपल्यालाही काहीच कठीण नाही. नक्कीच नक्कीच. 90च्या दशकामध्ये ही क्रीडा रत्न सगळी आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आली, आपल्या देशामध्ये चमकू लागलेली आहेत. आज त्यांचं महत्व इतकं आहे की एक विश्वनाथन आनंद किंवा एक लिएंडर पेस किंवा एक अंजली भागवत यांनी फक्त त्यांच्या कारकिर्दीमध्येच काही चांगलं करून दाखवलं आहे किंवा अजूनही करून दाखवत आहेत हा मुद्दा नाहीये. तर त्यातून जी एक प्रकारची सकारात्मकता, एक विश्वास, तो जो काही सर्व देशभर पसरलेला आहे ना, त्यांचं योगदान हे म्हणजे मोजदाद करण्यापलीकडचं आहे. सचिन तेंडुलकरने जी क्रांती क्रिकेटमध्ये करून दाखवली त्याच्या आधीपासून होत होतं, परंतु क्रिकेट इतर खेळांमध्ये या मंडळींमुळे आणि एक अशी पिढीच्या पिढी 90च्या दशकामध्ये आपल्याकडे आलेली आहे. आणि हॅट्स ऑफ टू देम, कारण त्यांनी स्वतःला फिट ठेवलं, मेंटली पण फिजिकली पण. आणि एक सकारात्मक ऊर्जा जी सगळीकडे झिरपेल, पाझरेल अशा पद्धतीने सतत ते प्रयत्न करत राहिले. अंजली भागवत हे असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांचं महत्व कालातीत आहे आणि त्याचा आपल्याला फायदा अजूनही पुढे होत राहणार आहे. आपण या आपल्या कार्यक्रमामध्ये इथे आलात आणि आपला वेळ दिलात आणि काहीतरी नवीन, तुमची स्वतःची एक इच्छा होती की थोडंसं काहीतरी नवीन विषयावरती बोलतं करावं, तर मला अपेक्षा आहे की तुमचे समाधान त्या दृष्टीने झालेलं असेल. हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो. इथं जे प्रेक्षक मोठ्या संख्येनं हितचिंतक वाचक म्हणून आलेले होते त्यांचाही मनापासून मी आभार मानतो. आणि युट्यूब वरती लवकरच हा कार्यक्रम आम्ही अपलोड करणार आहोत.
अंजली भागवत, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक तुमचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू.